हॅलो सर्व विद्यार्थी मित्रांना मी प्राध्यापक परबत सर नमस्कार करतो आणि आपल्या ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर पुन्हा स्वागत करतो. तर आज आपल्याला फिजिक्स सेकंड सेक्शनचा वेव्ह ऑप्टिक्स हा महत्त्वाचा टॉपिक्स घ्यायचा आहे. वेव्ह ऑप्टिक जे आहे ते वेव्हशी रिलेटेड टॉपिक आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं वेव्ह मोशन पाहिली, सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह पाहिलं, अजून स्टेशनरी वेव्हज पाहिल्या. तिथं आपण बरेचसे कन्सेप्ट पाहिले, त्याच वेळेस बोललेलो आपण, त्याच वेळेस चर्चा झालेली का हे जे काय वेव्ह ऑप्टिक्स आहे तो आणि ह्या आधीचे सर्व टॉपिक एकमेकाशी रिलेटेड आहे. तर आपल्याला वेव्ह ऑप्टिक्समध्ये सगळे त्या गोष्टी येणारच आहे. तर वेव्ह ऑप्टिक्समध्ये महत्त्वाचं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ द वेव्हज, वेव्हचं सुपरपोजिशनचं प्रिन्सिपल जे आहे ते बेसिक लागणारच आहे. तर ठीक आहे, वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपण ॲक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज याच्या संदर्भातला हा टॉपिक आहे वेव्ह ऑप्टिक्स. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमध्ये एक्सरेज, गॅमा रेज, व्हिजिबल लाईट, मायक्रोवेव्हज, रेडिओ वेव्हज असे बऱ्याचशा वेव्हज येतात. तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पॅटर्न किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा म्हणतात त्याला. तो आपण 11वीला पाहिलेला आहे किंवा अजून आपलं पुढच्या टॉपिकमध्ये ते बाकीचं डीप स्टडी होईल. पण याच्यापैकी आत्ता मी जे नावं घेतले ह्या सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहे तर त्याच्यातलं आपल्याला व्हिजिबल लाईट म्हणजेच प्रकाश, जी का आपण लाईट नेहमी बघतो, लाईट वापरतो, त्याच्या संदर्भातला स्टडी आहे. तर व्हिजिबल लाईट त्यालाच ऑप्टिक्स म्हणतात किंवा साध्या मराठीमध्ये प्रकाश म्हणतात. प्रकाशा संदर्भातला आपल्याला इथं स्टडी करायचा आहे. तर 2 सेक्शनमध्ये 2 पार्टमध्ये आपण हा टॉपिक डिवाईड करणार आहे. तर फर्स्ट पार्टमध्ये जे येते निम्मा भाग बघणार आणि राहिलेला पुढचा निम्मा भाग सेकंड पार्टमध्ये बघणार आहे. तर इथं मी पॉईंट्स मुद्दाम लिहित नाही, आपल्याला अनेक पॉईंट्स डिस्कस करायचे. तर फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला जे काय डिस्कस करायचं ते आज आपण ते करणार आहे. तर वेव्हच्या संदर्भात ॲक्च्युली लाईटच्या संदर्भातच, ऑप्टिकच्या संदर्भात म्हणजे व्हिजिबल लाईटच्या संदर्भात अनेक स्टडी केले गेले. ही जी काय व्हिजिबल लाईट आहे त्याच्या संदर्भात नेमकं ती व्हिजिबल लाईटच्या सगळ्या गोष्टी, त्याचं नेचर काय, दिसते कशी, जाते कशी, राहते कशी, ह्या संदर्भात अनेक थिअरीज मांडलेल्या आहे. त्याच्यापैकी 4 थिअरीज महत्त्वाच्या आहे. 4 थिअरीज महत्त्वाच्या आहे, मुद्दाम बोलतो मी. तर ह्या 4 थिअरीजमधली पहिली थिअरी जी आहे न्यूटन्सने मांडलेली, न्यूटन्स थिअरी. दुसरी थिअरी जी आहे ती हायजेन्सने मांडलेली, हायजेन्स. आणि तिसरी थिअरी आहे ते मॅक्सवेलने मांडलेली, मॅक्सवेल. आणि चौथी थिअरी जी आहे ती तिसरी थिअरी मॅक्सवेल आणि चौथी जी आहे ती प्लँक्स. तर न्यूटन्स थिअरीमध्ये न्यूटन्सने जी काय थिअरी मांडली, न्यूटन्स कॉर्पुस्क्युलर थिअरी म्हणतात त्याला, न्यूटन्स कॉर्पुस्क्युलर थिअरी. हायजेन्स जे आहे त्याला हायजेन्स वेव्ह थिअरी म्हणतात, हायजेन्स वेव्ह थिअरी. आणि मॅक्सवेल जी काय आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी. मॅक्सवेलची जी आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी आहे. आणि प्लँक्स क्वांटम थिअरी आहे, प्लँक्स क्वांटम थिअरी. थोडं मुद्दा मी त्यांचा पिरियड पण बोलतो, कधी मांडलेले. ॲक्च्युली न्यूटन्स कॉर्पुस्क्युलर थिअरी जी आहे, न्यूटन्स कॉर्पुस्क्युलर थिअरी 1675ला मांडलेली आहे. त्याच्यानंतर 3 वर्षांनी म्हणजे 1678ला वेव्ह थिअरी, हायजेन्स वेव्ह थिअरी मांडली. आणि त्याच्यानंतर 200 वर्षाच्या गॅपने म्हणजे फार पिरियडच्या गॅपने मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी जी आहे मॅक्सवेल, ती 1873मध्ये मांडलेली, 1873.
200 वर्षाच्या आसपास गॅप. आपल्याला ते पिरियडचं फार महत्त्व नाही, तरी पण मुद्दाम लिहितो. आणि क्वांटम थेरी जे आत्ता 1990मध्ये मांडलेली आहे, क्वांटम थेरी लेटेस्ट थेरी. आम्ही MSCला असताना 35-40 वर्षापूर्वीची थेरी आहे. तर ॲक्च्युली प्लँक्स क्वांटम थेरी जस्ट 35-40 वर्षापूर्वीची. पिरियड फार आपल्याला ते आकडेमोड करायची गरज नाही, पण आत्ताची लेटेस्ट थेरी आहे. तर प्लँक्स क्वांटम थेरी जी आहे, प्लँक्स क्वांटम थेरी आणि हायझनबर्ग नाही खरं, प्लँक्स क्वांटम थेरी. आणि याला काय म्हणतात ते मला नाव आठवा ना. ठीक आहे, प्लँक्स क्वांटम थेरी जे आहे, श्रोडिंजर्स थेरी, प्लँक्स क्वांटम थेरी आणि श्रोडिंजर्सचे 4 इक्वेशन आहे. यांनी पूर्ण मेकॅनिक्सच बदलून टाकलं. एवढ्या 40 वर्षापूर्वी जी प्लँक्स क्वांटम थेरी मांडली, त्यांनी पूर्ण मेकॅनिक्स, सायन्समधलं फिजिक्समध्ये एक सेपरेट ब्रँच डेव्हलप करावं लागली. त्यासाठी मेकॅनिक्समध्ये जे क्लासिकल जे आहे त्याच्यामध्ये परत पार्टिशन होऊन क्वांटम मेकॅनिक्स तयार झालं, खास या थेरीमुळं. फार महत्त्वाची थेरी ही. ठीक आहे, पुढच्या हायर लेवलला. तर हे लाईटच्या संदर्भात ज्या काय थिअरीज आहे त्या शब्दांमध्येच अर्थ आहे. न्यूटन्स कॉर्पुस्क्युलर थेरी किंवा हायजेन्स वेव्ह थेरी, मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी आणि प्लँक्स क्वांटम थेरी, अशा 4 थेरीज आत्ता सायन्सने ॲक्सेप्ट केलेल्या आहे. अनेकांनी अनेक थेरी मांडल्या, त्याच्यापैकी आत्ता मी जे 4 इथं लिहिल्या, ह्या 4च्या 4 थेरी ज्या आहेत त्या सायन्सने ॲक्सेप्ट केलेल्या आहे. त्याचे काही मेरिट्स काही डिमेरिट्स आहेत, तरी पण ॲक्सेप्ट केलेले आहे. तर याच्यातल्या थोडं अजून बोलतो मी. लाईटच्या संदर्भात जे काय वेगवेगळे 15-20 फिनॉमिनॉन्स आहेत लाईटच्या संदर्भात, म्हणजे थोडे थोडे मी नावच बोलतो, लिहित नाही. आपल्याला ते लिहिण्याची फार आता वेळ घालवायची गरज नाही. तर लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन इन अ गिवन मीडियम, हे लाईटचे जे काय फिनॉमिनॉन आहे, ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन हा एक फिनॉमिनॉन आहे. डज नॉट अफेक्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लाईटचे जे काय वेगवेगळे फिनॉमिनॉन आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याचा अफेक्ट नाही होत तिच्यावर. पुढचं आहे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, मल्टी रिफ्लेक्शन, अजून इंटरफरन्स. ठीक आहे, लिहितो मी. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, शब्द थोडे थोडे लिहितो आपल्याला कळण्यासाठी. मल्टी रिफ्लेक्शन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, बरेचसे फिनॉमिनॉन आहे. डिफ्रॅक्शन नंतर पोलरायझेशन, 15-20 फिनॉमिनॉन आहे. एक 10-12 नावं लिहितो मी. त्याच्यानंतर आहे कॉम्प्टन इफेक्ट, रामन इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, असे अनेक बरेचसे फिनॉमिनॉन आहे. 15-17 काय जे असतील ते. तर हे लाईटचे सर्व जे काय फिनॉमिनॉन आहे, कोणती एक थेरीनी ते सगळे प्रूव्ह होत नाही. काही फिनॉमिनॉन जे आहे ते न्यूटन्स कॉर्पुस्क्युलर थेरी अप्लाय केली तर ते प्रूव्ह होतात. काही फिनॉमिनॉन हायजेन्स वेव्ह थेरीने होतात. काही फिनॉमिनॉन मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरीने होतात. आणि बरेचसे फिनॉमिनॉन आत्ता लेटेस्ट जे आहे ते प्लँक्स क्वांटम थेरीने होतात. तर याच्यापैकी म्हणजे न्यूटन्स कॉर्पुस्कल म्हणजे थोडक्यात पार्टिकल नेचर आहे. कॉर्पुस्कलचा अर्थच हे पार्टिकल्स आहेत. किंवा प्लँक्स क्वांटमचा अर्थ पण थोडक्यात साध्या भाषेत पार्टिकल्सच आहे. पार्टिकल म्हणजे पहिली आणि चौथी थेरी, न्यूटन्स थेरी आणि प्लँक्स थेरी, ह्या 2 थेरीज ज्या आहेत त्या पार्टिकल नेचर सांगतात. लाईट हॅज अ पार्टिकल नेचर. आणि मग हायजेन्स आणि मॅक्सवेल थेरी जे आहे ते लाईट हॅज अ वेव्ह नेचर, असं वेव्ह नेचर सांगते. तर ते ह्या 2 थेरी ज्या आहे पहिली आणि चौथी, ह्या पार्टिकल नेचर संदर्भात आहे. आणि दुसरी आणि तिसरी जे आहे ते वेव्ह नेचर संदर्भात आहे. त्यामुळे सायन्सने आत्ता मी बोललो याच्यातले वेगवेगळे फिनॉमिना वेगवेगळ्या थेरीने ते प्रूव्ह होतात. त्यामुळे सायन्सने वेव्ह नेचर
ॲज वेल ॲज पार्टिकल नेचर, वेव्ह नेचर ॲज वेल ॲज पार्टिकल म्हणजे बोथ नेचर्स ॲक्सेप्ट केलेले. देअर फॉर लाईट हॅज अ ड्युएल नेचर जे म्हणतात, म्हणजे दोन्ही नेचर कन्सिडर केलेले. त्यावेळेस ती थेरी ॲप्लाय करून ते फिनॉमिना प्रूव्ह होतात. हे लाईटचं बेसिक झालं. आता आपल्याला इथं ह्या टॉपिकमध्ये खऱ्या अर्थाने हे चारही पण थेरीज ॲप्लाय करायचे आहे. लाईटचे मी आत्ता इथं हे जेवढे काय फिनॉमिना लिहिले याच्यातले इथपर्यंतचे सर्व फिनॉमिना, याच्या अगोदरचे कॉम्प्टन इफेक्ट, रामन इफेक्ट, हे 2 इफेक्ट सोडले तर आपण ह्या टॉपिकमध्ये किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपण सेपरेट टॉपिकमध्ये त्याचा स्टडी करणार आहे. पण याच्या अगोदरचे हे सर्व फिनॉमिना आपण इथं प्रूव्ह करतो. सर्वच फिनॉमिना आपल्याला इथं प्रूव्ह होतात. ह्या चारही थेरी आपल्याला अप्लाय होऊन इनडायरेक्टली आपल्या लक्षात येत नाही. हे सर्व फिनॉमिना आपण चारही थेरीने अप्लाय करून प्रूव्ह करतो ह्या टॉपिकमध्ये. आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा सेपरेट एक टॉपिक आहे, तिथंही प्रूव्ह होतो. आपल्याला आता रामन इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट जो येतो 12वीच्या सिलेबसमध्ये नाही आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथं आता हायजेन्स वेव्ह थेरीचं सुरू करतो मी. हायजेन्स वेव्ह थेरी ज्या काय आपल्याला आत्ता जे बोललो मी, हे सगळे फिनॉमिना आपल्याला त्याच्यातलं पहिलं जे आहे ते हायजेन्स वेव्ह थेरी. हायजेन्स वेव्ह थेरी शब्दांमध्येचा अर्थ आहे वेव्ह थेरी. तर हायजेन्सने जे आहे ते आता फार त्याच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये नाही बोललो. तर हायजेन्स वेव्ह थेरी जे वेव्हच्या नेचर सांगते. लाईट हॅज अ वेव्ह नेचर. ते का सांगते, त्याचे ड्रॉबॅक्स काय, मेरिट्स काय, त्याच्या संदर्भात आपल्याला फार वेळ घालवायची गरज नाही. फक्त आपल्याला जे जे लागतं, तर हायजेन्स वेव्ह थेरीमध्ये हायजेन्सनी एक नवीन कन्सेप्ट ॲड केलेला आहे. त्याला वेव्ह फ्रंट म्हणलं. वेव्ह फ्रंट, लाईटच्या संदर्भात वेव्ह फ्रंट म्हणजे काय बघायचं आता आपल्याला. वेव्ह फ्रंट आणि वेव्ह नॉर्मल हे हायजेन्सनी हे वेव्ह फ्रंट करण, वेव्ह फ्रंट हा कन्सेप्ट ॲड करून म्हणजे एक न्यू कन्सेप्ट तिथं ते एक्सप्लेनेशनसाठी म्हणजे थोडक्यात न्यू कन्सेप्ट मानलेला आहे. वेव्ह फ्रंट, व्हॉट इज वेव्ह फ्रंट. आणि त्याच्यानंतर पुढं वेव्ह नॉर्मल किंवा ती थेरी अप्लाय करून आपल्याला पुढच्या गोष्टी बघायच्या आहे. तर वेव्ह फ्रंट शब्द जरी साधे वाटत असेल तर त्याच्याशी रिलेटेड सगळे MCQज असतात, सगळ्या गोष्टी पुढे येतात. त्यामुळे थेरी आपण नीट लक्षात घ्यायची. तर व्हॉट इज वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंटचं आता बेसिक ऐकायचं आहे थोडं. हा मी पॉईंट सोर्स घेतला, बल्ब घेतला, समजा बल्ब, इलेक्ट्रिक बल्ब घेतला, आणि दुसरा मी एक ट्यूब घेतो, इलेक्ट्रिक ट्यूब घेतली. ही इलेक्ट्रिक ट्यूब घेतली, ट्यूब लाईट, बल्बची लाईट आणि ट्यूबची लाईट अशी 2 घेतल्या मी. बल्बपासून निघणाऱ्या रेज जे इलेक्ट्रिक बल्ब आपण इमॅजिन म्हणण्यापेक्षा आपण डोळ्यासमोर ते आणायचं. इमॅजिन फिजिक्समध्ये इमॅजिन करणं म्हणजे आपल्या नजरेसमोर ते घेऊन त्याच्यावर विचार करणं. म्हणजे ते रियालिटीमध्ये नजरेसमोर घेतलं का आपल्याला ते लक्षात येतं. लोक म्हणतात फिजिक्स जे आहे ते इमॅजिनेशन आहे. फिजिक्स खरं इमॅजिनेशन नाही. जे काय रिअल लाईफमध्ये आहे ते फक्त आपण आपल्या नजरेसमोर घेऊन त्याच्यावर विचार करणं, हा तो भाग असतो. तर बल्ब घेतला, इलेक्ट्रिक बल्ब. तर इलेक्ट्रिक बल्बपासून जे काय रेज निघले, लाईट हॅज अ वेव्ह नेचर. हे जे काय आहे लाईट हॅज अ वेव्ह नेचर. परत आता आपण एक मागं शब्द वापरलेला आहे. तर लाईट जे आहे ते वेव्ह नेचर आहे. लाईट जे आहे ते वेव्ह नेचर आहे. आणि वेव्हमध्ये कोणतं नेचर आहे, ॲक्च्युली ट्रान्सवर्स वेव्ह नेचर आहे, लॉंगिट्युडिनल नाही. ट्रान्सवर्स म्हणजे लाईटमध्ये थोडक्यात लाईट जेव्हा प्रोपगेट होते तेव्हा तिथं क्रस्ट आणि ट्रब तयार होत जातं. लाईट जेव्हा पुढं जाते प्रोपगेट इन पर्टिक्युलर डायरेक्शन, तर मीडियम जे अल्टरनेटली क्रस्ट आणि ट्रबमध्ये म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह नेचर दाखवते. लाईट हॅज अ ट्रान्सवर्स वेव्ह नेचर, हे लक्षात घ्यायचं, नॉट लॉंगिट्युडनल वेव्ह नेचर. तर बल्ब घेतला मी. बल्बपासून आता वेलॉसिटी ऑफ द लाईट आपल्याला माहिती आहे, V इज इक्वल टू n लॅम्बडा. लाईटची वेलॉसिटी जी आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ, किंवा लाईटची वेलॉसिटी एअरमध्ये किती असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद.
म्हणजे व्हेरी व्हेरी हाय 3 × 10⁸ मीटर पर सेकंद म्हणजे 3000 × 10⁵ म्हणजे 3 × 3000 × 10⁵ मीटर पर सेकंद म्हणजे 3000 म्हणजे 3 किलो लाख 3000 म्हणजे 3 किलो आणि 10⁵ म्हणजे लाख मीटर पर सेकंद किलोमीटर पर सेकंद 3 लाख किलोमीटर पर सेकंद ह्या शब्दाचा अर्थ 3 × 10⁸ म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदात लाईट किती अंतर जाते हे आपण नुसतं आकडा बोलतो पण ते आपण डोक्यात घेत नाही. म्हणजे व्हेरी व्हेरी हाय स्पीड आहे लाईटचा. एअरमध्ये लाईटचा स्पीड सर्वात जास्त असतो, एअरमध्ये किंवा फ्री स्पेसमध्ये. ठीक आहे. बल्बपासून जे काय रेज निघले आता समजा ह्या अंतरावर इथं ह्या अंतरावर काहीतरी 1000 किलोमीटर अंतरावर समजा ह्या लाईटचा काहीतरी ह्या क्रस्ट आदळला हा वरचा पार्ट आदळला एवढ्या अंतरावर 1000 किलोमीटरवर बल्बपासून जी काय लाईट निघली ह्या डायरेक्शनने ह्या पॉईंटपाशी क्रस्ट आदळला तेवढ्याच अंतरावर इकडं पण क्रस्ट आदळणार आहे, इकडं पण तेवढ्याच अंतरावर क्रस्ट आदळणार आहे, इकडं पण तेवढ्याच अंतरावर क्रस्ट आदळणार आहे. म्हणजे कोणतेही डिस्टन्सेस घेतले मी त्या बल्बपासून एवढ्या अंतरावर आत्ता मी बोललो ते काय 1000 किलोमीटर समजा तर 1000 किलोमीटर अंतरावर कोणतेही पॉईंट घेतले मी त्याच्या बाजूने तर ते एक इमॅजिनरी स्पिअर तयार होईल. तर त्या स्पिअरवर जे काय लाईटचं क्रस्टच आदळणार आहे सर्व ठिकाणी त्या स्पिअरवर क्रस्टच आदळणार आहे. वेव्ह फ्रंटचं बेसिक बोलतो मी, साधं आहे पण ते आपण लक्षात घेत नाही. तर बल्बपासून एवढ्या अंतरावर 1000 किलोमीटर अंतरावर जे काय इन्फायनाईट रेज चालले त्याचं प्रत्येकाचं क्रस्ट त्या इन्स्टंटला सायमल्टेनियसली अंतरावर सगळ्या जे काय बल्बपासून निघणाऱ्या रेज आहे त्याचे क्रस्टच आदळणारे म्हणजे ऑल वेव्ज अरायव्हिंग ॲट दिस डिस्टन्स जे काय इमॅजिनरी स्पिअर मी कन्सिडर केलं त्याच्या रेडियसचं 1000 किलोमीटर रेडियसचं त्याच्या सर्व पॉईंटवर क्रस्टच आदळणारे म्हणजेच ऑल रेज आर इन्सिडंट सायमल्टेनियसली ॲट दिस पॉईंट्स ऑन दिस इमॅजिनरी स्पेअर ऑल आर इन फेज सर्व फेजमध्ये असणारे तिथं आदळणारे सर्व फेजमध्ये असणारे. त्यामुळे हे जर स्पेअर मी कन्सिडर केलं तर ते स्पेअर जे झालं खरं ॲक्च्युली स्पेअर हॅविंग सर्व ठिकाणी जे काय वेव्ज आल्या त्या इन फेजमध्ये आल्या लाईटच्या वेव्ज. तर हे स्पेअर खऱ्या अर्थाने स्पेरिकल वेव्ह फ्रंट झालं. हे स्पेअर जे त्याच्यावर आदळणारे सगळे वेव्ह ज्या आहेत त्या ऑल आर इन सेम फेज असणारे सायमल्टेनियसली शब्दाला अर्थ आहे. त्यामुळे हे स्पेअर जे आहे ते स्पेरिकल वेव्ह फ्रंट झालं. व्हॉट इज वेव्ह फ्रंट ते बघतो आपण. तर हे स्पेअर न घेता आता आपण काय केलं त्या स्पेअरचा काहीतरी छोटा पार्ट कन्सिडर केला मी इथं. स्पेअरचा काहीतरी छोटा पार्ट कन्सिडर केला काहीतरी अंतरावर. समजा इथं आदळणारे जे काय वेव्ज आहे इथं येणाऱ्या सगळ्या वेव्ज आहे असा कोर पार्ट येईल. 3 डायमेन्शनल इट इज नॉट लाईन कर्व लाईन नाही 3 डायमेन्शनल सरफेस आहे कर्व सरफेस बाऊलसारखं मोठं स्पिअर घेतलं त्याचा एक तुकडा घेतला पण मोठ्या चेंडूचा असा एक पार्ट घेतला कट करून तर हा जो काय पार्ट झाला 3 डायमेन्शनल पार्ट कर्व पार्ट झाला. त्या कर्व पार्टवर सर्व वेव्ह ज्या येणार आहे ह्या पॉईंट सोर्सपासून त्या ऑल आर इन फेज येणार आहे. तर हे जे काय लोकस आलं ऑफ ऑल पॉईंट्स ॲट दिस पॉईंट जे काय हे सगळं जोडलं मी तर दॅट फॉर्म अ कर्व सरफेस जस्ट लाईक अ बाउल. तर ह्याला म्हणतात स्पेरिकल वेव्ह फ्रंट. तर हे स्पेरिकल वेव्ह फ्रंट झालं. आणि आता हे लक्षात घेतले असेल तर इथं पॉईंट सोर्स होता इथं ट्यूबलाईट आहे हा लिनियर सोर्स झाला. बल्ब जो आहे तो पॉईंट सोर्स होता पॉईंट सोर्स होता. पॉईंट सोर्सपासून काहीतरी विशिष्ट अंतरावर काय झालं
स्पेरिकल वेव्ह फ्रंट तयार झालं. त्याच्यावर जाणाऱ्या सगळ्या वेव्ज इनफायनाईट वेव्ज आहे त्या. इनफायनाईट आपण 2-3 रेनी जरी दाखवल्या तर त्या इनफायनाईट रेज आहे तिथं. तर इथं याच्यावर येणारे सगळे रेज जे आहे ते इन फेज असणारे. त्यामुळे हे सगळे पॉईंट जोडून जे काय लोकस तयार झालं 3 डायमेन्शनल, दॅट इज जस्ट लाईक दी बाउल, दॅट इज अ स्पेरिकल वेव्ह फ्रंट होईल. तर सेम ते जर लक्षात घेतलं असेल तर ह्या ट्यूबपासून विशिष्ट अंतरावर जे काय वेव्ह जाणार आहे ते सगळे पॉईंट जे आहे ते इन फेज सायमल्टेनियसली जाणाऱ्या सर्व वेव्स इन फेजमध्ये जे काय असतील ते सर्व पॉईंट जोडले. तसं एक सिलेंड्रिकल पार्ट होईल. तो सिलेंड्रिकल असा कर्व पार्ट होईल. याला म्हणतात सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट हा जसा स्पेरिकल वेव्ह फ्रंट आला, स्पेरिकल वेव्ह फ्रंट, तसा हा सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट आला. म्हणजे पॉईंट सोर्स जर असेल तर स्पेसिफिक डिस्टन्सवर स्पेरिकल वेव्ह फ्रंट येतो आणि लिनियर सोर्स जर असेल तर सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट येणार आहे फायनाईट डिस्टन्सवर. आपण आता लांब अंतरावर घेतलं, इनफायनाईट शब्द नाही वापरत मी, पण फार लांब लांब अंतरावर घेतलं, लांब म्हणजे हजारो किलोमीटरवर, तर काय होणार आहे याच्यातला मी छोटा पार्ट घेतला. जसं जसं लांब जाऊ तसा मोठा स्पेअर घेतला, त्याचा छोटा पार्ट घेतला तर तो असा सरळ प्लेन सरफेस तयार होतो. स्पेअर असू नाही तर सिलेंडर असू, लांबच्या अंतरावर म्हणजे त्याचा एक छोटा पार्ट घेतला तसं प्लेन सरफेस तयार होतो. म्हणजे पॉईंट सोर्सपासून फायनाईट डिस्टन्सवर आपल्याला स्पेरिकल वेव्ह फ्रंट तयार होतो, दॅट इज रेडियली आउटवर्ड. डायव्हर्जंट आला, डायव्हर्जंट शब्द मुद्दाम वापरतो मी. किंवा इथं लिनियर सोर्सपासून फायनाईट डिस्टन्सवर सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट तयार होतो. लिनियर सोर्सपासून फायनाईट डिस्टन्सवर सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट तयार होतो आणि पॉईंट सोर्सपासून फायनाईट डिस्टन्सवर स्पेरिकल वेव्ह फ्रंट तयार होतो. तर पॉईंट सोर्स आणि लिनियर सोर्सपासून इनफायनाईट म्हणण्यापेक्षा व्हेरी व्हेरी लार्ज डिस्टन्सवर काय होणार आहे, त्याचा छोटा पार्ट घेतला तसा प्लेन सरफेस तयार होईल. किंवा ह्या सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंटचा छोटा पार्ट घेतला तर प्लेन सरफेस तयार होईल. म्हणजे पॉईंट सोर्स आणि लिनियर सोर्सपासून लार्ज व्हेरी व्हेरी लार्ज डिस्टन्सवर आपल्याला प्लेन वेव्ह फ्रंट तयार होतं. प्लेन वेव्ह फ्रंट आपल्याला सध्या सिलेंड्रिकलचं फार लक्षात नाही घेतलं तरी चालेल. तर प्लेन वेव्ह फ्रंट कधी येतो किंवा स्पेरिकल कधी येतो किंवा सिलेंड्रिकल कधी येतो, तर फायनाईट डिस्टन्सवर पॉईंट सोर्स असेल तर स्पेरिकल वेव्ह फ्रंट येतो. फायनाईट डिस्टन्सवर प्लेन सोर्स जर लिनियर सोर्स जर असेल, लिनियर सोर्स, तर फायनाईट डिस्टन्सवर सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट येतो. आणि ते दोघांपासूनही इनफायनाईट म्हणजे व्हेरी 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 लार्ज डिस्टन्सवर प्लेन वेव्ह फ्रंट तयार होईल. एवढंच लक्षात घ्यायचं. तर प्लेन वेव्ह फ्रंट कधी तयार होतो किंवा स्पेरिकल कधी होतो, सिलेंड्रिकल कधी होतो, कोणता डायव्हर्जंट आहे, कोणता कॉन्व्हर्जंट आहे, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण वेव्ह फ्रंटचं खरं बेसिक पाहिलं आपण. तर कोणता तरी मी प्लेन वेव्ह फ्रंट घेतला, हे लाईननी दाखवलं, म्हणजे ॲक्च्युली ही लाईन नाही, हा प्लेन सरफेस आहे, 2 डायमेन्शनल लांबी रुंदी असणारा भिंत आहे. समजा ही भिंत, इथून बल्ब कुठंतरी लांबच्या अंतरावर आहे, त्याच्यापासून येणाऱ्या ज्या काय वेव्ज आहे, लांबच्या अंतरावर येणाऱ्या वेव्ह ज्या आहे इथं, याच्यावर येणाऱ्या ज्या काय रेज आहे ते ह्या टाईपनी लांबच्या अंतरावर ऑलमोस्ट त्या स्ट्रेट होत जाणार आहे. त्यामुळे इथं काय सर्व येणाऱ्या इथं येणारे वेव्ह जे आहे ते ह्या पॉईंटपाशी ह्या पॉईंटपाशी मी जरी इथं 3 लाईनने 3 रेजने दाखवले, 3 रेजने दाखवले, ते 3 नाही, ते इनफायनाईट रेज आहे. आपल्याला कळण्यासाठी फक्त आपण ते बाउंड केले 2 रे किंवा 3 रेने. तर हे इथं येणारे सगळे रेज इनफायनाईट रेज, ऑल इन फेज येणारे. त्यामुळे हे जे काय सगळं लोकस जॉईंट केलं मी, locus of all points where all the rays are arriving at a point are simultaneously, all are in phase, so that locus form a plane wave front. ते प्लेन वेव्ह फ्रंट होईल.
तर हे झालं प्लेन वेव्ह फ्रंट. किंवा स्पेरिकल आणि सिलेंड्रिकल पाहिलंच आपण. तर प्लेन वेव्ह फ्रंट ही नुसती लाईन नाही, वन डायमेन्शनल नाही. इट इज अ टू डायमेन्शनल सरफेस, जस्ट लाईक अ भिंतीसारखा सरफेस झाला टू डायमेन्शनल. तर प्लेन वेव्ह फ्रंट जरी लाईनने दाखवला, पण इथं लाईन दिसत असेल तर आपल्याला ते फार थ्री डायमेन्शनल अवघड काढलं तर, किंवा पूर्ण सायंटिफिक काढलं तर ते अजून अवघड होतं. त्यामुळे आपण साधं काढलं प्लेन वेव्ह फ्रंट. हे आलं प्लेन वेव्ह फ्रंट. तर वेव्ह फ्रंटला लंब, नॉर्मल ड्रॉन टू द वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंटला जे काय नॉर्मल काढू, वेव्ह फ्रंटला नॉर्मल म्हणजेच हे प्रोपॅगेशन ऑफ द लाईटचं डायरेक्शन झालं, म्हणजे हे रेचं डायरेक्शन झालं. रेचं डायरेक्शन हे झालं. आता वेव्ह फ्रंटला लंब काढला तर ते हे आलं नॉर्मल टू द वेव्ह फ्रंट. नॉर्मल टू द वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंटला काढलेलं नॉर्मल म्हणजेच रेच्या डायरेक्शनने आलं इथं प्लेन वेव्ह फ्रंट असल्यामुळं. तर दॅट इज कॉल्ड वेव्ह नॉर्मल. वेव्ह नॉर्मल प्लेन वेव्ह फ्रंट. प्लेन वेव्ह फ्रंटला जो का आत्ता मी नॉर्मल ड्रॉन टू द वेव्ह फ्रंट, दॅट इज कॉल्ड वेव्ह नॉर्मल. शब्दामध्येच अर्थ आहे. तर हायजन्स वेव्ह थेअरीमध्ये आपण वेव्ह फ्रंट आणि वेव्ह नॉर्मल म्हणजे काय पाहिलं आपण. वेव्ह फ्रंट आणि वेव्ह नॉर्मल शब्द जरी साधे असले तर त्याच्यावर सगळा पुढचा भाग आहे, प्लेन वेव्ह फ्रंट आणि वेव्ह नॉर्मल. तर ठीक आहे, पुढचा पार्ट आपण बघू. तर आपल्याला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन 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 आणि रिफ्लेक्शन हे दोन कन्सेप्ट आपण जे 8वी 9वी मध्ये पाहिलेले. लाईटचं रिफ्लेक्शन कधी होतं, का होतं, कसं होतं, किंवा लाईटचं रिफ्रॅक्शन संदर्भात 9वी 10वीत आपण जे पाहिलेलं आहे तेच आता आपल्याला फक्त वेव्ह फ्रंटचं बेसिक म्हणजे हायजन्स वेव्ह थेरी वापरून आपल्याला ते रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन फिनॉमिनॉन बघायचं आहे. तर समजा मी हा काहीतरी घेतला, मिरर घेतला, मिरर घेतला, हा मिरर आहे, आरसा घेतला. या आरशावर मिररवर हा मिरर झाला. मिररवर आपल्याला एक रे 9वीत आपण 9वीत किंवा 10वीत असा रे आदळलेला दाखवला होता. तर त्याच्याऐवजी आता मी काय करतो, हायजन्स वेव्ह थेरीच्या बेसिकनुसार वेव्ह फ्रंट इन्सिडंट झालेला याच्यावर दाखवतो. ऑब्लिकली असा वेव्ह फ्रंट येऊन याच्यावर आदळला. वेव्ह फ्रंट येऊन काय झाला, ह्या मिररवर इन्सिडंट झाला. वेव्ह फ्रंट इन्सिडंट ऑन दिस मिरर. हा वेव्ह फ्रंट मी दोन रेजने बाउंड करतो. दोन रे म्हणजे वेव्ह फ्रंट आत्ता मी बोललो इनफायनाईट रेज असतात, तो फक्त आपण आपल्याला कळण्यासाठी दोन रेजने बाउंड करून दोन रेजने दाखवला मी. तर हा वेव्ह फ्रंट इथं काढला मी, हा वेव्ह फ्रंट आला. खरा हा वेव्ह फ्रंट आला. आत्ता ह्या इन्स्टंटला इथं वेव्ह फ्रंट आला. पुढच्या इन्स्टंटला पुढं सरकला, अजून पुढच्या इन्स्टंटला पुढं सरकल, अजून पुढच्या इन्स्टंटला इथं आला तो वेव्ह फ्रंट. इथं आला वेव्ह फ्रंट. थोडं प्रॉपर काढायचं वेव्ह फ्रंट. हा जो काय वेव्ह फ्रंट इथं येऊन आदळला, हा वेव्ह फ्रंट याच्यावर येऊन इथं त्याचा एक बाजूचा पार्ट इथं आदळला, दुसऱ्या बाजूचा इथं आहे. इथं एअर मीडियम आहे. रिफ्लेक्शन बघतो आपण. रिफ्लेक्शन म्हणजे लाईट इथं मिरर घेतल्यामुळं परत आहे त्याच मीडियममध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. स्तंभिका, नॉर्मल आपल्याला हे शब्द आपण नुसतं ऐकतो पण त्याचा विचार करत नाही, किंवा आपल्याला त्यामुळे ते कन्सेप्ट काही लक्षात येत नसतात. तर इथं मी नॉर्मल काढली. नॉर्मल म्हणजे ह्या मिररला मी इथं लंब काढला, ही नॉर्मल झाली. मला इथं नॉर्मल काढता येईल, इथं काढता येईल, मी एक ठिकाणी काढली. आता इथून जे काय रेज वेव्ह फ्रंट येऊन आदळला, इथं हा पी क्यू ए बी वेव्ह फ्रंट म्हणतो मी.
ए बी वेव्ह फ्रंट त्याचा एक साईड इथं ह्या बाजूला मिररवर आदळली, दुसरी साईड अजून आदळली नाही, ती इथं आदळायला अजून वेळ आहे. ते अजून पुढच्या इन्स्टंटला दुसऱ्या बाजूचा इकडचे रेज पण आदळणार आहे. हे रेज आहे, याला बाण आहेत, रे डायग्रॅम आहे खरी. तर इथं काय होणार आहे, ती इकडंच रिफ्लेक्ट होणार आहे त्याच मीडियममध्ये. त्यामुळे त्याच मीडियममध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळे मी एवढं अंतर बी सी डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन इथं असं सेमीस्पियर काढलं, सेमीस्पियर. तर त्याला असा इथून सेमीस्पियर काढलं. बीसी आता मी फार सायंटिफिक डायग्राम काढण्या इतकंच काढतो. सेमीस्पियर काढलं हा सेंटर घेऊन. आता इथून मी इथं याला लंब टाकला, ठीक आहे, सेमीस्पियर काढलं. काढण्या इतकं आपल्याला पुढं सरकायचं आहे. तर इथनं मी इथं लंब टाकला, इथनं म्हणजे याला स्पर्शिका टाकली, लंब म्हणण्यापेक्षा स्पर्शिका. तर हे इथून ह्या टाईपने ते वेव्स पुढं इकडं रिफ्लेक्ट होणार आहे. ह्या टाईपने ते वेव्स पुढं इकडं रिफ्लेक्ट होणार आहे. हा इनिशियल वेव्ह फ्रंट आहे. ती स्तंभ समजा इथं इथं ही जे काय टँजंट ड्रॉन टू दिस फ्रॉम पॉईंट सी टू दिस पॉईंट, इथं ती टँजंट आली, त्यामुळे हे रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट आला. हाला रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट, हाला रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. त्याच मीडियममध्ये ह्या डायरेक्शनने ती वेव्ह रिफ्लेक्ट झाली. ह्याला रिफ्लेक्टेड वेव्ह काढल्या मी, त्यामुळं हा इथून हाला रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट किंवा पुढच्या इन्स्टंटला असा हा पुढं सरकत गेला. हे रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट काढले मी. वेगवेगळ्या इन्स्टंटला रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट काढले. हे इन्सिडंट वेव्ह फ्रंट होते, हे रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट होते. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे नॉर्मल आणि इन्सिडंट रेमधला हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. नॉर्मल आणि इन्सिडंट रेमधला हा अँगल झाला अँगल ऑफ इन्सिडन्स, आयने दाखवला. नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रेमधला म्हणजेच इथं नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रेमधला हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे झालं रिफ्लेक्शन संदर्भात. फक्त आपण इथं लक्षात घ्यायचं, इन्सिडंट वेव्ह फ्रंट आणि रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट सेम मीडियममध्ये असल्यामुळं ह्या वेव्ह फ्रंटची विड्थ जेवढी आहे तेवढीच रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंटची विड्थ असणार आहे. ही समजा 2 mm असेल तर रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंटची विड्थ तेवढीच राहील. म्हणजे इथं ह्या डायग्राममध्ये मी इकडची जे दाखवलं त्याच विड्थचे इकडचं रिफ्लेक्टेड वेव्ह दाखवलं आहे. ह्या इन्सिडंट वेव्ह फ्रंट झाला इकडं, इकडे हे रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट झालं. रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट हा झाला अँगल ऑफ इन्सिडंट, हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर याचे लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहे ॲक्च्युली? लॉज ऑफ रिफ्लेक्शन 3 लॉज आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल जेवढा असतो तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन तेवढाच असतो. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे, इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल अँड नॉर्मल. इथं डायग्रॅममध्ये दिसतं तिघही एकाच प्लेनमध्ये असतात, एकाच मीडियममध्ये असतात. इयर मीडियममध्ये ते एकाच प्लेनमध्ये आणि एकाच मीडियममध्ये असतात. इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल ऑल आर इन द सेम प्लेन. म्हणजे ह्या डायरेक्शननी जर लाईट आदळली तर इकडं त्याच डायरेक्शननी, इकडं त्या डायरेक्शननी ती बाहेर पडणार आहे रिफ्लेक्ट होऊन. एक अशी आदळली ना अशी तिरकी वेगळ्या प्लेनमध्ये ती आदळलेली जर अशी असेल तर ती त्याच प्लेनमध्ये अपोजिट डायरेक्शनने इकडं बाहेर पडणार आहे वरतीच त्याच मीडियममध्ये. त्यामुळे ते प्लेन जे आहे ते असं उभं प्लेन कन्सिडर केलं आपण, इथं बोर्ड हे उभं प्लेन, तर ते प्लेन एकच असेल, सेम प्लेनमध्ये असतात. ऑल आर इन सेम प्लेन.
हे बेसिक आहे. प्लेन वेगळं नसतं, म्हणजे आदळली अशी आणि रिफ्लेक्ट होऊन अशी काहीतरी वेगळ्याच प्लेनमध्ये गेली अशी तिरकी, तशी नसते. त्याच प्लेनमध्ये इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड दोघांचं प्लेन एकच असतं. इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड दोघांचं प्लेन असं एकच असतं. हे असं नसतं एकाचं इकडं आणि एकाचं इकडं, वेगळं प्लेन नसतं. हे दुसरा लॉ झाला. आणि तिसरा लॉ इथं दिसतं सगळं ते. हे जे काय नॉर्मलच्या एका बाजूला इन्सिडंट रे असतात आणि नॉर्मलच्या दुसऱ्या साईडला रिफ्लेक्टेड रेज असतात. म्हणजे इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे बोथ आर इन द सेम प्लेन आलेच, किंवा नॉर्मलसुद्धा बोथ म्हणण्यापेक्षा तिघही इन द सेम प्लेन आलं. पण इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे जे ते नॉर्मलच्या अपोजिट असतात. इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे लाईज इन अपोजिट किंवा इन अपोजिट ऑफ द नॉर्मल. बोथ आर लाईज अपोजिट टू द नॉर्मल. both are lies opposite to the normal. Lies opposite side of the normal. हे 3 लॉज आहे रिफ्लेक्शनचे. मेन हा लक्षात घ्यायचा आपल्याला. हे MCQला किंवा सायंटिफिकली पुढं कॅल्क्युलेशनला फॉर्म्युल्यामध्ये हे गोष्टी लागणार आहे. हे झालं रिफ्लेक्शन. आता पुढचा फिनॉमिनॉन रिफ्रॅक्शन. 9वीत पाहिलेले फिनॉमिनॉन आपण 9वीत साध्या रेने दाखवले होते. आता आपण इथं काय केलं, फक्त वेव्ह फ्रंटने दाखवले. हायजन्स वेव्ह थेरी म्हणजे हायजन्स वेव्ह फ्रंट जे काय बेसिक आहे त्या बेसिकनुसार आपण हे लॉज ऑफ रिफ्लेक्शन पाहिलं किंवा रिफ्लेक्शन फिनॉमिनॉन पाहिला. आता रिफ्रॅक्शन फिनॉमिनॉन बघतो आपण. इथं मी मिरर घेतला होता, मिररपासून लाईट रिफ्लेक्ट झाली. इथं मी काय करतो, आता ग्लास मीडियम घेतो, काच घेतो. इथं वरती एअर मीडियम आहे आणि खाली जे आहे ते इथं खाली अशी ग्लास स्लॅब आहे किंवा वॉटर. इथं ग्लास घेतला मी, कोणतंही ट्रान्सपरंट मीडियम. एअर जे आहे ते रिअरर मीडियम झालं, त्याच्या कम्पॅरेटिव्हली ग्लास जे आहे ते डेन्सर मीडियम झालं. डेन्सर मीडियम कम्पॅरेटिव्हली. खाली इथं ग्लास आहे. त्यामुळे इथं मी जसं मिरर असं अशा लाईनने दाखवलं तसं दाखवत नाही. तर इथं ग्लास असल्यामुळं आदळलेली लाईट जे इन्सिडंट रे रिफ्लेक्ट होणार आहे. ह्या टाईपने काही रिफ्लेक्ट होणार आहे आणि रिफ्रॅक्ट पण होणार आहे. म्हणजे हाय त्या मीडियममध्ये परत जाणार आहे आणि काही पार्ट जो आहे तो म्हणजे याच्यातून आरपार जाणार आहे, ट्रान्सफर होणार आहे, ग्लासमधनं ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे हाय त्याच मीडियममध्ये आणि मीडियम बदलून असा काही पार्ट जाणार आहे. तर आपल्याला रिफ्लेक्शन नाही बघायचं. आता इथं रिफ्लेक्शन नाही, त्यामुळे इकडं रिटर्न गेलेले त्याच मीडियम गेलेले वेव्ह दाखवत नाही. आपल्याला फक्त रिफ्रॅक्शन फिनॉमिनॉन बघायचा आहे. सेम टाईपने मगाच्यासारखे 2 रेज इथं इन्सिडंट झाले. 2 रेज नाही खरे ॲक्च्युली. मगाच्यासारखं काय केलं मी, 2 रेजनी वेव्ह फ्रंट बाउंड केला आणि हा वेव्ह फ्रंट आत्ता इथं आहे. थोड्या वेळाने पुढं गेला, पुढच्या इन्स्टंटला जाऊन इथं आदळला. त्याचा एक पार्ट इथं आदळला, दुसरा पार्ट अजून रिफ्लेक्ट होणाऱ्या मीडियमवर नाही आदळला. रिफ्लेक्ट होणाऱ्या मीडियमवर अजून नाही आदळला. हा पॉईंट बी अजून तो थोड्या पुढच्या इन्स्टंटला त्याच्यावर जाऊन इन्सिडंट होणार आहे पॉईंट सी पाशी. हा वेव्ह फ्रंट ए बी घेतला मी. आता एअर मीडियममध्ये काय झालं, लाईटची व्हेलॉसिटी जास्त आहे. डेन्सर मीडियम ग्लास जे आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली डेन्सर मीडियम झालं. डेन्सर मीडियममध्ये काय होतं, लाईटची व्हेलॉसिटी इन रिअरर मीडियम इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द डेन्सर मीडियम. हे आपण 8वी 9वी पासून शिकतो, आत्ता आपण बोललो. तर इथं एअरची व्हेलॉसिटी, त्यामुळे इथून एवढं डिस्टन्स समजा हे काहीतरी 400-500 किलोमीटर अंतर. समजा लाईटच्या व्हेलॉसिटीचा अर्थ कळत असेल तर मी
2 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर आणि 10 मीटर असं नाही बोलत. हे BC आणि डिस्टन्स जे आहे ते हां, आपल्याला कळण्यासाठी ह्या रे डायग्राम असतात. हे BC डिस्टन्स जर समजा 500 किलोमीटर असेल, तर इथून हे 500 किलोमीटर जर लाईट ही इथून इथपर्यंत आली, तेवढ्याच वेळात इथली लाईट इथं किती किलोमीटर जाणार आहे? इकडं इकडं किती जाणार आहे ती? इकडं लाईटची व्हेलॉसिटी कमी आहे, त्यामुळे ती 500 पेक्षा कमी जाणार आहे. ही 500 इथून एवढं डिस्टन्स जायला, तेवढं डिस्टन्स जायला जे काय टाईम लागला, तेवढंच डिस्टन्स इथं जायला टाईम जास्त लागेल. तेवढंच डिस्टन्स जायला इथं टाईम जास्त लागेल, कारण व्हेलॉसिटी ऑफ द लाईट इन डेन्सर मीडियम जी आहे ती कम्पॅरेटिव्हली कमी आहे रिअरच्या. त्यामुळे मी इथं मगाशी जसं कंपासमध्ये हे जे काय BC डिस्टन्स घेतलं होतं, हे BC जे डिस्टन्स घेतलं होतं मी कंपासमध्ये, तिथं त्याच टाईपनी इथं BC डिस्टन्स जे आहे ते तेवढं न घेता थोडं कमी घ्यावं लागणार आहे. आणि मग इथं सेमी स्पेअर काढलं आणि मग इथं टँजंट काढली. ह्या सेमी स्पेअरला ही जी काय टँजंट काढली मी, ही इथली टँजंट जी आली बीपासून इथं जी काय टँजंट आली D पॉईंटपाशी समजा, तर हे जे ह्या D पॉईंटमधनं जाणारं आणि C पॉईंटमधनं जाणारं हे जे काय 2 रेज आले, ह्या 2 रेजनी हे रिफ्रॅक्टेड रेज मी बाउंड केले. तर हा जो काय होईल, हा रिफ्रॅक्टेड DC जो तो रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट झाला खरा इथं. हे डिस्टन्स हे जे काय आलं DC, हा रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट आला इथं. थोड्या वेळाने तो पुढं असा सरकत जाईल. हे आलं रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. हे झालं रिफ्रॅक्शन. इथं मी नॉर्मल काढतो आता मगाच्या सारखी. नॉर्मल म्हणजे स्तंभिका. त्यामुळे नॉर्मल आणि इन्सिडंटमधला रेमधला अँगल हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. नॉर्मल आणि इथं आता रिफ्लेक्शनचा काही संबंध नाही, रिफ्रॅक्टेड रे. त्यामुळे नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे इथला अँगल जो आला, हे नॉर्मल आहे आणि रिफ्रॅक्टेड रे हा जो येतो हा यांच्यामधला हा जो अँगल आला, हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. स्मॉल आरने दाखवला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि लाईट जेव्हा एका मीडियममधनं दुसऱ्या मीडियममध्ये जाते, तेव्हा तिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येतो. रिअरर मीडियममधनं लाईट, व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनादर मीडियम, लाईटचं काय होणार आहे, मीडियममध्ये त्याची व्हेलॉसिटी बदलणार आहे, त्यामुळे त्याचं डायरेक्शन थोडं बदलतं. व्हेलॉसिटी चेंज होते, त्यामुळे तेवढंच अंतर जाण्यासाठी त्याचं डायरेक्शन थोडं बदलणार आहे. तर ते जे काय डायरेक्शन आलं बदललं, त्यामुळे तर इथला वेव्ह फ्रंट जो होता इन्सिडंट वेव्ह फ्रंट, त्याची विड्थ जेवढी होती त्याच्यापेक्षा रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंटची विड्थ जास्त असते. हे बेसिकली लक्षात घ्यायचं आपण. रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंटची विड्थ जास्त आहे. रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट जास्त विड्थचा, हा याच्यापेक्षा हा जास्त विड्थचा झाला. याची विड्थ जास्त झाली. वेगवेगळ्या इन्स्टंटला काढलेले मी रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट आहे. लाईट जशी जशी पुढे जाईल तसे पुढचे वेव्ह फ्रंट आपल्याला सेकंडरी वेव्ह फ्रंट काढता येतात. सेकंडरी वेव्ह फ्रंट असे कितीही काढता येतात कोणत्या इन्स्टंटला. ता झाला DCD हा रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट झाला, किंवा पुढचे हे सर्व हे जे काय काढले मी हे रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट झाले. तर इन्सिडंट वेव्ह फ्रंट आणि रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट, इथं रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट जी त्याची विड्थ जास्त असते इन्सिडंटच्या कम्पॅरेटिव्हली, कारण इथं रिअरर मीडियमपासून लाईट डेन्सर मीडियममध्ये चालली. इथं त्याच मीडियममध्ये लाईट रिफ्लेक्ट होते, त्यामुळं इन्सिडंट वेव्ह फ्रंट आणि रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट दोघांची विड्थ सारखी असते. कम्पॅरेटिव्ह लक्षात घ्यायचं. आणि एका मीडियममधनं दुसऱ्या मीडियममध्ये लाईट जाते, तेव्हा आत्ता विड्थ जास्त कमी विड्थ बदलली म्हणजे विड्थ जास्त आली. रिअरर मीडियममधनं डेन्सरमध्ये जात असेल तर तिथं स्पीड कमी होतो, लाईटची व्हेलॉसिटी कमी होते. लाईटची व्हेलॉसिटी, त्यामुळं तिथं ते विड्थ जास्त येणार आहे. हे बेसिक लक्षात घ्यायचं. आणि मग
लाईट जेव्हा रिअरर मीडियम पण डेन्सर मीडियममध्ये जाते तेव्हा तिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अपवर्तनांक. हे लाईटचं अपवर्तन झालं, रिफ्रॅक्शन. आणि रिफ्लेक्शन म्हणजे लाईटचं हे अपस्करण. मला तर ते मराठी शब्द फार लक्षात नाही, पण हे अपवर्तन झालं. लाईटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लाईटचा नाही खरा. वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम रिअरर मीडियम टू डेन्सर मीडियम तेव्हाच तिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येणार आहे. अपवर्तनांक कधीही येत नाही. रिफ्लेक्शनमध्ये नाही येतो, रिफ्रॅक्शनमध्ये येतं. म्हणजे एका मीडियममधनं लाईट दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये जात असेल, ॲक्च्युली रिअररमधनं डेन्सरमध्ये जात असेल, तर तिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येतो. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे बाय स्नेल्स लॉ मी एनने दाखवतो. म्यू किंवा एनने रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अनेक प्रकारे दाखवता. मी इथं एनने दाखवतो किंवा एननीच म्हणतो, इटा नाही, एनने दाखवतो. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम, शब्द नीट ऐकायचे, विथ रिस्पेक्ट टू रिअरर मीडियम. इथं डेन्सर मीडियम म्हणजे ग्लास आहे आणि रिअरर मीडियम म्हणजेच इयर मीडियम आहे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रिअरर मीडियम, पुढं जाऊन ते काढता येतं, आपल्याला प्रूव्ह करता येतं. ते काढत नाही बसणार आता आपण. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आला, हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन येणार आहे. अँगल ऑफ रिफ्लेक्शन त्याला आर डॅश म्हणतो. हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन झाला. हां, त्यामुळं स्नेल्स लॉनुसार जे काय येतं, अँगल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रिअरर मीडियम, तो जो काय येतो दॅट इज साइन ऑफ द अँगल ऑफ इन्सिडन्स आणि साइन ऑफ द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल दोघांच्या साईनचा रेशो, साइन आय अपॉन साइन आय, साइन आय अपॉन साइन आर. आय म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स का तो रिअरर मीडियममध्ये असेल आणि आर म्हणजेच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन का जो डेन्सर मीडियममध्ये असेल. डेन्सर मीडियम. आता साधा भाग आहे. हा आय जो आहे त्याच्यापेक्षा आर जो आहे तो कमी असणार आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स इथं दिसतं. अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली हे डेन्सर मीडियम असल्यामुळं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो कमी असणार आहे. त्यामुळे आर जो आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इट इज ऑलवेज लेस दॅन अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो जास्तच असणार आहे. त्यामुळे साईन हा खाली रेशो आला. त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रिअरर मीडियम इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1 येतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डेन्सर मीडियमचा विथ रिस्पेक्ट टू रिअरर मीडियम इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1 येईल. म्हणजे हे झालं ॲक्च्युली फर्स्ट लॉ ऑफ याचा रिफ्रॅक्शनचा, दॅट इज कॉल्ड स्नेल्स लॉ. आणि सेम टाईपने मगाचे इथं जसे 2-3 लॉज लिहिले होते तसं इथं हा फर्स्ट लॉ झाला. आता अँगल ऑफ किंवा इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल. इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल तिघही परत इथंही एकाच प्लेनमध्ये असतात. मगाशी जसं हे तिघही एकाच प्लेनमध्ये होते, इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्ट रे आणि नॉर्मल एकाच प्लेनमध्ये होते, तसे आता इथं इन्सिडंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे एकाच प्लेनमध्ये असणार आहे. फक्त इथं काय आहे, हे रिफ्लेक्टेड रे त्याच मीडियममध्ये नाही, तर मीडियम इथं वेगळं आहे. हे तिघही एकाच प्लेनमध्ये असणार आहे. म्हणजे याचा दुसरा लॉज असा आहे सेम टाईपनी झाला. आणि तिसरा लॉज आहे ते काय सेम टाईपनी होणार आहे परत. इन्सिडंट रे नॉर्मलच्या एक साईडला आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या अपोजिट साईडला असं होणार आहे. इन्सिडंट रे नॉर्मलच्या एक साईडला आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या अपोजिट साईडला असं होणार आहे. इथं ॲक्च्युली हा अँगल डायग्रॅमॅटिकली जर आता काढलं
तर हा जो अँगल येणार आहे इथला अँगल, हा अँगल इथला अँगल किंवा इथला अँगल, हा अँगल आय येणार आहे, इकडचा अँगल आर येणार आहे. ते बाकीचं काय आता आपल्याला फार तिथं डोकं वापरायची फार आवश्यकता नाही. आपण एवढंच लक्षात घ्यायचं, आपल्याला स्नेल्स लॉ लागणार आहे. रिफ्लेक्शन कधी होतं, का होतं, कसं होतं, कोणत्या मीडियममधनं लाईट कशी जाते, कुठं मीडियममध्ये तिची व्हेलॉसिटी जास्त, कुठं कमी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कधी येतो, कोणाच्या रिस्पेक्टिव्ह येतं, ट्रान्सपरंट मीडियम रिअररमधनं डेन्सरमध्ये जात असेल तर तिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येणार आहे कम्पॅरेटिव्हली रिअररमधनं लाईट वेन ट्रान्सफर थ्रू द डेन्सर मीडिया, म्हणजे तिथं रिफ्रॅक्शन जर होत असेल तर तिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येतो. अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कमी असतो आणि त्यामुळे ते सायंटिफिकली आपल्याला हे प्रूव्ह करता येतं. साइन आय अपॉन साइन आर इट इज ऑलवेज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रिअरर मीडियम. हे आपल्याला ते प्रूव्ह करता येतं. दॅट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. हे झालं रिफ्रॅक्शनच्या संदर्भात. तर हायजेन्स वेव्ह थेरीने आपण हे दोन फिनॉमिना रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ते प्रूव्ह केले किंवा त्याच्या संदर्भात आपण थोडी चर्चा केली. पुढचा भाग बघायचा आता. पुढचा भाग त्याच्याशीच रिलेटेड नाही म्हणता येणार, ठीक आहे. पुढचा पार्ट बघायचा आपल्याला आता. पोलरायझेशन. पोलरायझेशन हा कन्सेप्ट बघायचा. पोलरायझेशन. तर लाईट हॅज अ ट्रान्सवर्स वेव्ह नेचर. लाईटला ट्रान्सवर्स वेव्ह नेचर आहे. लाईट ट्रॅव्हल्स जस्ट लाईक दी ट्रान्सवर्स वेव्ह. लाईट ज्या आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, हे मॅक्सवेलने सांगितलं. हायजेन्स आता संपलं, आपलं हायजेन्सचं संपलं. लाईट हॅज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. लाईट ज्या आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे आणि तिला ट्रान्सवर्स वेव्ह नेचर आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह झालं शब्द, म्हणजेच आपण इथं मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी वापरतो. पोलरायझेशनमध्ये आपल्याला आता त्या गोष्टी लागणार आहे. मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी जे आहे तो पोलरायझेशन फिनॉमिनासाठी ती अप्लाय, म्हणजे पोलरायझेशन फिनॉमिना मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरीने तो प्रूव्ह होतोय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर लाईट जेव्हा ह्या डायरेक्शननी प्रोपोगेट होते, लाईट हॅज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नेचर. लाईट जेव्हा इकडं त्या डायरेक्शननी जाते तिला ट्रान्सवर्स वेव्ह नेचर आहे. म्हणजे क्रस्ट आणि ट्रप, क्रस्ट आणि ट्रप, क्रस्ट आणि ट्रप अशा फॉर्ममध्ये ती जाते. लाईटला क्रस्ट आणि ट्रप ह्या फॉर्ममध्ये जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे म्हणजे ॲक्च्युली तिथं मटेरियल मीडियम नाही आहे. ट्रान्सवर्स वेव्ह, लॉन्जिट्युडनल वेव्ज, आपण मटेरियल मीडियमचे व्हायब्रेशन कसे असतात परपेंडिक्युलर किंवा पॅरलल त्यानुसार त्याचं मेकॅनिकल वेव्हचं आपण ट्रान्सवर्स आणि लॉंगिट्युडनलमध्ये असे दोन डिव्हिजन केलेले, दोन टाईप्स केलेले. पण इथं मटेरियल मीडियमच नाही. जेव्हा लाईट ट्रॅव्हल्स थ्रू द फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम, तर तिथं मटेरियल मीडियम नाही. म्हणजेच लाईटला जर तरी ट्रान्सवर्स वेव्ह नेचर, म्हणजे इथं मटेरियल मीडियमच्या ऐवजी लाईटला ज्या आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरीचं बेसिक कन्सेप्ट असते. तर जेव्हा लाईट पुढं पुढं प्रोपगेट होत असते तेव्हा तिथं लाईट ह्या डायरेक्शनने जात असेल तर लाईट जे आहे तिला ज्या डायरेक्शनने जाते त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनने इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर असतात. इलेक्ट्रिक फील्डला परत परपेंडिक्युलर डायरेक्शनने मॅग्नेटिक फील्ड वेक्टर असतात. पूर्ण बेसिक ऐकायचं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी, हायजेन्स वेव्ह थेरी जे मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरीचं बेसिक बोलतो मी. लाईट ज्या डायरेक्शनने प्रोपोगेट होते, लाईट पुढं जात असताना तिथं जे काय लाईट हॅज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इनफायनाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेक्टर असतात. इलेक्ट्रिक वेक्टर असतात. खरं इलेक्ट्रोमॅग्नेटिक शब्दातच अर्थ आहे इलेक्ट्रिक वेक्टर आणि मॅग्नेटिक वेक्टर.
म्हणजे लाईट पुढं चालली तेव्हा तिथं इलेक्ट्रिक वेक्टर असं ह्या डायरेक्शनने ऑसोलेट होत असतात, व्हर्टिकल डायरेक्शनने. व्हर्टिकल नुसतं एकच इलेक्ट्रिक वेक्टर नसतो. लाईट जेव्हा पुढं पुढे जाते तेव्हा त्याचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर असे व्हर्टिकल डायरेक्शनने एकाच डायरेक्शनने त्या लाईटला लंब दिशेने लाईटचं जे काय डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन आहे त्याला परपेंडिक्युलर असे इन्फायनाईट परपेंडिक्युलर येणार आहे. एक व्हर्टिकल आडवं असं पूर्ण 3 डायमेन्शनलमध्ये असं इन्फायनाईट इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर येणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर जे लाईट ज्या डायरेक्शनने प्रोपोगेट होऊन राहिली त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन असे इन्फायनाईट इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर तिथं मेन पोझिशनशी ऑसोलेट होतात, असे नाचतात. थोडक्यात लाईट पुढे चालली का ह्या सगळ्या डायरेक्शनने इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर असे नाचत चालतात. लाईट बरोबर असा डान्स करतात, आपण जसं करतो त्या टाईपने एकमेकाला लंब. आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरला परत मॅग्नेटिक फील्ड वेक्टर परपेंडिक्युलर असतात. म्हणजे समजा हा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर घेतला मी व्हर्टिकल डायरेक्शनने, तर त्याला परपेंडिक्युलर म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन एक मॅग्नेटिक फील्ड वेक्टर असेल परत, तो ह्या डायरेक्शनने ऑसोलेट होणारा. इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ह्या डायरेक्शनने, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर त्याला परपेंडिक्युलर ह्या डायरेक्शनने, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर ह्या डायरेक्शनने ऑसोलेट होईल. इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ह्या डायरेक्शनने ऑसोलेट होईल. आणि मग ते पुढं लाईट पुढं चालली ते दोघंही त्याच्याबरोबर नाचत जातात. आणि दोघंच नाही, आता नीट ऐकायचं थोडं. इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर असे इन्फायनाईट आहेत, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर पण इन्फायनाईट आहेत का जे 3 डायमेन्शनलमध्ये सर्व एकमेकाला लंब येणार आहे. आणि आता ह्या शब्दाचा अर्थ कळत असेल तर हा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर मी व्हर्टिकल घेतला तर त्याला परपेंडिक्युलर हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आला. आणि जर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर एकमेकाला लंब आहे आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर एकमेकाला लंब आहे, परपेंडिक्युलर आहे, तर थोड्या वेगळ्या शब्दात काय म्हणता येईल, हा व्हर्टिकल डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आला, हॉरिझॉन्टल डायरेक्शनने मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आला त्याला परपेंडिक्युलर. तर असे इन्फायनाईट इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच कोणता तरी इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड वेक्टरला त्याच्याशी परत म्हणजे त्याच डायरेक्शनने येणारा मॅग्नेटिक फील्ड वेक्टर होईल. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर जे आहे ते एकमेकाला परपेंडिक्युलर आहे आणि इन्फायनाईट आहे. त्यामुळं प्रत्येक मॅग्नेटिक फील्ड वेक्टर हा कोणाचा तरी इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर होणारच आहे. प्रत्येक मॅग्नेटिक फील्ड वेक्टर कोणाचा तरी इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर होणारच आहे. त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक शब्दाचा मी अर्थ बोलतो बेसिक ते. त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आपण इथं थोडक्यात निग्लेक्ट केलं, कारण ते मॅग्नेटिक फील्ड वेक्टर जो आहे तो परत इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरला लंब आणि त्या डायरेक्शनने परत इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर येणारच आहे मॅग्नेटिक फील्ड वेक्टरच्या डायरेक्शनने. त्यामुळे इथं मॅग्नेटिक फील्ड वेक्टर हे निग्लेक्ट केले आणि थोडक्यात परपेंडिक्युलर डायरेक्शन असे इन्फायनाईट इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ऑसोलेट होतात असं कन्सिडर केलं. मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आहेत खरे तिथं, पण त्याच्या करस्पॉन्डिंग परत इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर येणारच आहे, कारण इन्फायनाईट आहे, सगळ्या डायरेक्शनने ऑसोलेट होणार आहे 3 डायमेन्शनलमध्ये. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर फक्त ठेवले मॅग्नेटिक फील्ड वेक्टर हे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर म्हणून पुढे येणारच आहे. कोणता तरी मॅग्नेटिक फील्ड वेक्टर जर घेतला आपण कोणताही, तर तो कधीतरी इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरच्या डायरेक्शने येणारच आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ठेवले, मॅग्नेटिक निग्लेक्ट केले. म्हणजे थोडक्यात लाईट ज्या डायरेक्शने प्रोपोगेट होते त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन असे इन्फायनाईट इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ऑसोलेट होत असतात, नाचत चाललेले असतात. आता कोणतेही तिरके वेक्टर जे आपण काय करतो, रिझॉल्ड करतो. त्यामुळे हे सर्व इन्फायनाईट जे आहे ते आपल्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंटमध्ये रिझॉल्व करता येतील. सर्व तिरके वेक्टर जे आहे ते आपल्याला रिझॉल्व करता येतील. म्हणजे थोडक्यात लाईट सगळे रिझॉल्व केले. रिझोल्युशन ऑफ द वेक्टर पाहिलं आपण. रिझोल्युशन बेसिक कन्सेप्ट जर लक्षात घेतलेला असेल, आपण डीपमध्ये सगळ्या गोष्टी बोललेलो आहे.
त्या टॉपिकमध्ये. तर ही लाईट जेव्हा पुढच्या डायरेक्शने ह्या डायरेक्शने प्रोपोगेट होऊन राहिली त्यावेळेस तिथं इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर जे काय इनफायनाईट येणार आहे त्याच्यातलं रिझॉल्व केलेला मी एक व्हर्टिकल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर घेतला आणि दुसरा जो आहे तो रिझॉल्व केलेला त्याला परपेंडिक्युलर असणारा, म्हणजे इथं उभ्या डायरेक्शन हे जो ॲरो दाखवला मी तो व्हर्टिकल डायरेक्शनचा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर झाला. हा एक पहिला पाहिजे तर म्हणतो मी. आणि हे डॉटेड दाखवलं व्हर्टिकल जो आहे तो इथं पेपरमध्ये किंवा ब्लॅक बोर्डवर जर दाखवला मी डिजिटल बोर्डवर तो E1 दाखवला व्हर्टिकल डायरेक्शनने आणि असा त्याला आडवा म्हणजे आत जाणारा असा गोल राऊंडने दाखवला हा हॉरिझॉन्टल डायरेक्शन. असे दोन इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आले म्हणजे लाईटचे जे काय इनफायनाईट इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे जे ते मी इतर जे ते तिरके जे ते वेगवेगळ्या डायरेक्शनने ते मी त्याचं रिझॉल्युशन करून सायन्समध्ये आपण जे पाहिलं त्याचे दोन कंपोनंट घेतले, एक व्हर्टिकल डायरेक्शनने आणि दुसरा हॉरिझॉन्टल डायरेक्शनने. व्हर्टिकल मी इथं लाईन्स असेने दाखवला, लाईन सेगमेंट विथ ॲरो, आणि हॉरिझॉन्टल असा राऊंड करून दाखवला का जो आडवा आहे मध्ये. तसे दोन इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर मध्ये आपण लाईटचं कन्व्हर्जन थोडक्यात इनफायनाईट फील्ड वेक्टर जे होते इलेक्ट्रिक ते दोन प्रकारे दाखवले. हे थोडं बेसिक घ्यायचं लाईटचं लक्षात. आणि आता कोणतीही लाईट जी आहे तिला ट्रान्सवर्स वेव्ह नेचर आहे, लॉंगिट्युडिनल नाही, ट्रान्सवर्स वेव्ह नेचर आहे. आणि ट्रान्सवर्स वेव्ह नेचर असल्यामुळं ह्या डायरेक्शनी जर लाईट प्रोपोगेट होत असेल तर त्याचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर जे आहे त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनने ऑसोलेट होतात. तर परपेंडिक्युलर डायरेक्शनने मी इथं दाखवतो पाहिजे तर. आणि मॅग्नेटिक किंवा दोन इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, आता आपण मॅग्नेटिक तर निग्लेक्टच केले, त्याच्याऐवजी आपण परत इलेक्ट्रिकलमध्येच कन्व्हर्जन केलं. त्यामुळे हे व्हर्टिकल डायरेक्शनने इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ऑसोलेट होतात, त्या डायरेक्शनने लाईट चालली. आणि परत त्याचे दुसरं जे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे तो हॉरिझॉन्टल डायरेक्शनने ऑसोलेट होतो. म्हणजे राऊंड हे गोल जे काढले ते आडव्या डायरेक्शनने ऑसोलेट होणार आहे आणि हे उभे जे काय लाईन सेगमेंट काढले ॲरो ते व्हर्टिकल डायरेक्शनने ऑसोलेट होणार आहे. तर ही झाली कोणती लाईट अशी रिप्रेझेंट करतात. हे झालं प्रोपॅगेशन ऑफ द डायरेक्शन ऑफ द प्रोपॅगेशन ऑफ द लाईट. हे झालं व्हर्टिकल डायरेक्शनने ऑसोलेट होणारे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर. आणि हे राऊंड गोल जे काढले हे झालं हॉरिझॉन्टल डायरेक्शनने ऑसोलेट होणारे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर. म्हणजे व्हेन लाईट प्रोपोगेट इन पर्टिक्युलर डायरेक्शन द इलेक्ट्रिक फील्ड व्हर्टिकल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर अँड हॉरिझॉन्टल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ऑसोलेट्स अबाउट देअर मीन पोझिशन. एवढं लक्षात घ्यायचं. तर व्हर्टिकल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आणि हॉरिझॉन्टल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर. त्यामुळे ही लाईट जे आत्ताची ही जी लाईट आहे ते मी आत्ता जे काय बोललो त्यानुसार ती रिप्रेझेंट केली. आता समजा ही लाईट आपण चाललो, दरवाज्यातून चाललो, उभ्या खाचातून चाललो, उभ्या दरवाज्यातून आपण चाललो, उभी खाच जर असेल तर समजा इथं मी व्हर्टिकल डायरेक्शनने उभी खाच घेतली, ही उभी खाच घेतली, याच्यातून उभ्या डायरेक्शनचे जे काय इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे ते उभ्या डायरेक्शनचे याच्यातनं पास होतील पुढं, उभ्या डायरेक्शनचे पुढं पास होतील, आडव्या डायरेक्शनचे ब्लॉक होणार आहे, उभ्या डायरेक्शनचे पास होतील. हे व्हर्टिकल डायरेक्शननी खास म्हणजे स्लिट घेतली, इट इज अ स्लिट हॅविंग व्हर्टिकल स्लिट घेतली. समजा ती आडवी डायरेक्शनची घेतली, आपल्याला कळण्यासाठी उभा दरवाजा आणि आडवा दरवाजा घेतो. उभ्या दरवाज्यातून उभा माणूस जातो, आडव्या दरवाज्यातून तोच माणूस, कारण हे आडवे जरी गोल दाखवलं तर त्याची लांबी त्याच टाईपनी झाली, मग त्या आडव्या डायरेक्शनने त्याच प्रकारचे झाले ते. हे उभे जसे दाखवले उभ्या खाचातून उभ्या दरवाज्यातून आपल्याला पुढं जाता येतं. दरवाजा जर आडवा असेल तर आपल्याला असं झोपून जावं लागेल. त्यामुळे उभी खाच जर असेल, व्हर्टिकल स्लिट जर असेल तर इथं पुढे याच्यातून फक्त व्हर्टिकल डायरेक्शनचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर
याच्यातनं आरपार जाणारे पास होणारे व्हर्टिकल डायरेक्शनचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर पुढं पास होणारे व्हर्टिकल डायरेक्शनचे. इथं मी जे दाखवले होते सायंटिफिकली, इथं मी 3 दाखवले होते, इथंही ते 3च दाखवले मी, तेवढ्याच उंचीचे तेवढ्याच गॅपने दाखवले. तर उभ्या डायरेक्शनचे ते पुढं पास झाले याच्यातनं. खाच जर आडवी असेल व्हर्टिकलच्या ऐवजी हॉरिझॉन्टल खाच असेल, हॉरिझॉन्टल जर ती स्लिट असेल म्हणजे आडवा दरवाजा असेल, आता कळण्यासाठी मी थोडा तिरका काढतोय. व्हर्टिकलच्या ऐवजी हॉरिझॉन्टल स्लिट जर असेल, हॉरिझॉन्टल स्लिट, तर याच्यातून काय होणार आहे, हे जे काय आत्ता मी दाखवले होते, हे जे काय दाखवले होते उभ्या डायरेक्शनचे, इथं काय होणार आहे, इथं उभ्या डायरेक्शनचे ब्लॉक होणार आहे ह्या केसमध्ये, आणि आडव्या डायरेक्शनचे फक्त पुढं त्याच्यातून पुढं पास होणार आहे. आडव्या डायरेक्शनचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर पुढं पास होणार आहे. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचे जे काय 2 कंपोनंट आहे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, त्याच्यातला एक पार्ट जो आहे तो इथं ब्लॉक केला, आडव्या डायरेक्शनचा इथं ब्लॉक झाला. ब्लॉक कोणता झाला, हॉरिझॉन्टल डायरेक्शनचा ब्लॉक झाला, हॉरिझॉन्टल. आणि इथं कोणता ब्लॉक झाला, ब्लॉक जो आहे तो व्हर्टिकल डायरेक्शनचा ब्लॉक झाला, व्हर्टिकल. इथं हॉरिझॉन्टल डायरेक्शनचा ब्लॉक झाला. नीट ऐकायचं आता. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर जे आहे त्या 2 पार्टपैकी कोणता तरी एक कंपोनंट, म्हणजे 2 गोष्टी मिळून तो तयार झालेला आहे. व्हर्टिकलचा जेवढा मॅग्नेट्यूड तेवढाच हॉरिझॉन्टलचा असणार आहे. म्हणजे निम्मा भाग त्याच्यातला हॉरिझॉन्टल इथं ब्लॉक झाला, व्हर्टिकल पास झाला, डायग्राममध्ये दिसतं. आणि इथं व्हर्टिकल ब्लॉक झाला आणि फक्त हॉरिझॉन्टल पास झाला. तर हे कोणता तरी पार्ट ब्लॉक करणं, दॅट इज कॉल्ड पोलरायझेशन. एक पार्ट ब्लॉक करणं, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचा 2 पार्ट जे आहेत व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, तर त्याच्यापैकी एक पार्ट ब्लॉक करणं, पास करणं नाही बोलत मी, खरं पोलरायझेशनचा बेसिक अर्थ एक पार्ट ब्लॉक करणं, दॅट इज कॉल्ड पोलरायझेशन. आणि एकच पार्ट पुढे जाऊन देणं. आपल्याला कळण्यासाठी मी उभा दरवाजा आणि आडवा दरवाजा बोललो, व्हर्टिकल स्लिट आणि हॉरिझॉन्टल स्लिट. कळण्यासाठी आपण ते उदाहरण बोललं, बाकीचं जास्त फार एक्सप्लेनेशनची गरज नाही. त्यामुळे ही पुढं गेलेली लाईट जी आहे त्याच्यातला आडवा हॉरिझॉन्टल पार्ट जो आहे तो हॉरिझॉन्टल पार्ट, व्हर्टिकल पार्ट पुढं गेला, इथं डायग्राममध्ये दिसतं. इथं मी गोल राऊंड नाही काढले, म्हणजे आडवे म्हणजेच गोल जे आहे ते इथं काढले नाही, हे अशा टाईपने, म्हणजेच ते ब्लॉक झाले पुढं, ते पुढं पास नाही झाले. किंवा इथं उभ्या लाईन नाही काढल्या मी, इथं फक्त गोल काढले, म्हणजे हॉरिझॉन्टल जे आहे ते हॉरिझॉन्टल जे आहे ते पास झाले, व्हर्टिकल जे आहे ते ब्लॉक झाले, उभ्या लाईन ब्लॉक झाल्या, उभा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ब्लॉक झाला, आडवा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर पुढे गेला. तर या दोन्ही केसमध्ये याला म्हणतात पोलराइज लाईट. हे झालं पोलराइज लाईट. ही इथं ही झाली पोलराइज लाईट. पोलराइज लाईट, प्लेन पोलराइज लाईट, ॲक्च्युली प्लेन पोलराइज लाईट, PPL, प्लेन पोलराइज लाईट झाली. किंवा ही परत इथं प्लेन पोलराइज लाईट झाली, प्लेन पोलराइज लाईट. तर ब्लॉक करणं, वन पार्ट ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, blocking of the one part of the electric vector when it passes through some slit, that is called polarization. साध्या भाषेत त्याला पोलरायझेशन म्हणतात. रे डायग्राम आहे, रे डायग्राममध्ये नीट बाण बिन नीट काढलेले आहे, ॲरो आहे, कुठेही काय नाही काढलं, ॲरो काढलेले, ॲरो आहे तिथं. कोणता पार्ट ब्लॉक झाला काही नाही काढलं, हे सारख्या गॅपने काढायचे, सारख्या हाईटचे काढायचे, सारखे गोल काढायचे, हे राऊंड. त्याचा व्हर्टिकल डायरेक्शनचा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचा मॅग्नेट्यूड आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शनच्या इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचे मॅग्नेट्यूड सारखे असणार आहे, कारण एकाच वेक्टरचे
दोन म्हणजे इरिझॉल्ड कंपोनंट झालेले आहे. इनफायनाईट वेक्टरचे ॲक्च्युली एका नाही, इनफायनाईट वेक्टरचे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असे रिझॉल्ड कंपोनंट झाले. त्यामुळं व्हर्टिकल कंपोनंटचा जेवढा मॅग्निट्यूड आहे तेवढाच मॅग्निट्यूड हॉरिझॉन्टलचा असेल. म्हणजेच वेगळ्या शब्दात निम्मा पार्ट पुढं गेला इथं किंवा इथं आणि निम्मा पार्ट ब्लॉक झाला. म्हणजेच अजून वेगळ्या शब्दात लाईट जी आहे ती लाईटची इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. इंटेन्सिटी ऑफ द लाईट जी आहे ती स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूडला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे इथं निम्म इंटेन्सिटी पुढं पास झाली, इथं निम्मी पास झाली आणि निम्मी ब्लॉक झाली. म्हणजे इथं प्लेन पोलराइज लाईटमध्ये काय होणार आहे, लाईटची इंटेन्सिटी हाफ फक्त पास झाली, हाफ इंटेन्सिटी मागं ठेवली, एक पार्ट ब्लॉक केला. म्हणजेच दोघं मिळून सारख्या मॅग्निट्यूडचे असल्यामुळं दोघं हाफ हाफ म्हणजे दोघं मिळून एक असणार आहे. त्यामुळं हाफ पार्ट ऑफ द इंटेन्सिटी पास झाला, हाफ पार्ट ब्लॉक झाला. इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. हे लाईटचं पोलरायझेशनचं बेसिक लक्षात घ्यायचं. त्यामुळे ही ह्या स्लिटमधनं पुढं गेली, ह्या स्लिटमधनं पुढं हाफ पार्ट गेला, कोणता तरी एक इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर पास झाला. म्हणजे ही जर प्लेन पोलराइज झाली लाईट तर ही अनपोलराइज लाईट झाली, अनपोलराइज लाईट झाली. इथली अनपोलराइज लाईट किंवा ही अनपोलराइज लाईट झाली, अनपोलराइज लाईट झाली, अनपोलराइज लाईट झाली. अनपोलराइज लाईट आपल्याला अजून वेगवेगळ्या प्रकारे दाखवता येते. आता अनपोलराइज लाईट आपल्याला लाईटचे दोन इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहेत असं लक्षात जर आपण घेतलं तर हा एक इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आणि हा दुसरा एक इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, ह्या टाईपने आपल्याला अनपोलराइज लाईट दाखवता येते. एक वरच्या डायरेक्शन आणि एक आडव्या डायरेक्शन आणि एक उभ्या डायरेक्शन. किंवा आत्ता इथं जे दाखवलं आपण ह्या डायरेक्शनने अनपोलराइज लाईट दाखवता येते, किंवा ह्या डायरेक्शन म्हणजे ह्या टाईपनी व्हर्टिकल कंपोनंट आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट, उभ्या लाईनने विथ ॲरो आणि आडव्या गोल जे येते विथ हे धिस स्पॉट जे आडवे आडवी फील्ड म्हणजे ह्या स्पॉटने दाखवली. त्यामुळे ही अनपोलराइज लाईट झाली. ते 3 लाईन काढा, 4 काढा, नाही तर कितीही काढा, कमीत कमी 2 काढायला पाहिजे. मी इथं 3 येणे दाखवली, 3 येणे दाखवली, कमीत कमी 2 काढायला पाहिजे. सारखे अंतर, सारखे गोल, सारख्या उंचीचे, अनपोलराइज लाईट झाली. म्हणजे अनपोलराइज लाईट ह्या टाईपने काढली ती थोडक्यात अशी. हे डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन आणि हे लाईटचं दोन्ही कंपोनंट, आडवे आणि उभे कंपोनंट आणि आडवे कंपोनंट, ही अनपोलराइज लाईट झाली. किंवा अजून ह्या टाईपने अनपोलराइज लाईट किती असे वेक्टर, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर दाखवून काढता येते. ही अनपोलराइज लाईट होईल. असे भरपूर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर सगळेच दाखवून थोडक्यात ही अनपोलराइज लाईट होईल. इथं हे सर्व दाखवलं, इथं गोल नाही काढलं मी, हे सर्वच आले. सर्व म्हणजे व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, सर्व इनफायनाईट इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आली. आणि त्या डायरेक्शनने समजा लाईट चालली तर हे आली अनपोलराइज लाईट. अनपोलराइज लाईट अशी दाखवतात, अशी दाखवतात किंवा अशी दाखवतात. तर त्याच्यापैकी आपण ह्या टाईपने दाखवणार आहे, ह्या टाईपने इथं दाखवली. हे झालं रिप्रेझेंटेशन किंवा व्हॉट इज पोलरायझेशन. अजून एक शब्द बोलतो याच्यात, अजून 1-2 वाक्य बोलतो मी. हॅलो, बोला सर, चालू आहे. ठीक आहे, ते झालं पोलरायझेशन ऑफ द लाईट. बेसिक गोष्ट लक्षात घ्यायची, याच्यामध्ये फार गोष्टी अजून. पोलरायझेशन ऑफ द लाईट झालंय. ठीक आहे, आपल्याला पुढं सरकायचं. तर हे खाच जे बोललं मी, व्हर्टिकल स्लिट, हॉरिझॉन्टल स्लिट, इलेक्ट्रिक याच्या कसे ऑप्टिकचे जसे अनेक डिव्हायसेस आहे, ऑप्टिकचे जसे डिव्हायसेस आहे, जसं इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आहे तसे ऑप्टिकल डिव्हायसेस आहे. म्हणजे चष्मा, लेन्स, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, तसं पोलरायझर,
पोलरायझर हा एक डिव्हाइस आहे. पोलरायझर पोलरायझर ऑप्टिकल डिव्हाइस आहेत. लेन्स, प्रिझम, चष्मे, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप हे जसे डिव्हाइसेस आहे ऑप्टिकल डिव्हाइसेस, तसं पोलरायझर हा एक डिव्हाइस आहे. त्यामुळे हे आत्ता मी जे दाखवलं आहे खाचाच्या ऐवजी आपल्याला पोलराइड्स वापरतात. पोलराइड्समधनं लाईट गेली तर तिचा एक पार्ट ब्लॉक होईल आणि एक पार्ट पुढं जाईल. ते व्हर्टिकल डायरेक्शनचे पोलराइज असेल तर व्हर्टिकल डायरेक्शनचे पास होणार आहे आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शन त्याचा ॲक्सिस असेल पोलराइडचा तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनचे तिथून पास होणार आहे. तर पोलराइड करण्यासाठी लाईट पोलराइड करण्यासाठी जे काय ऑप्टिकल डिव्हाइस आहे त्याला म्हणतात पोलरायझर. इथं खाचेच्या ऐवजी पोलरायझर हे एक लक्षात घ्यायचं आपण. त्याच्यावर आता फार जास्त बोलत नाही. ठीक आहे, पुढचा पार्ट 2 मिनिटात आता थोडं ऐकायचं आहे. तर मी पोलराइज लाईट घेतली किंवा अनपोलराइज लाईट घेतली. ही अनपोलराइज लाईट आत्ता मी बोललो पटापट कळलं एवढं काढतो मी. पुढं सरकायचं आपल्याला. अनपोलराइज लाईट घेतली. हा व्हर्टिकल डायरेक्शनचा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, हॉरिझॉन्टल डायरेक्शनचा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ह्या डायरेक्शनने चालली. इथं मी एक पोलराइड घेतला, इथं एक पोलराइड घेतला. त्याच्यातून समजा व्हर्टिकल डायरेक्शन याचा ॲक्सिस आहे, याच्यातनं ही लाईट याच्यात गेली. व्हर्टिकल डायरेक्शनने ॲक्सिस असल्यामुळं तिचा व्हर्टिकल कॉम्पोनंट पास होईल. व्हर्टिकल डायरेक्शनचा कॉम्पोनंट याच्यातनं पास होणार आहे. याच्यातनं व्हर्टिकल डायरेक्शनचा कॉम्पोनंट पास झाला. व्हर्टिकल इथं मी राऊंड काढले नाही, व्हर्टिकल डायरेक्शनचा पास झाला. इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. याची जी काय लाईट होती त्याची इंटेन्सिटीचा निम्मा पार्ट इथं पास झाला. समजा इथं त्याचा ॲम्प्लिट्यूड जो का असेल तो A0 आला, पहिला पोलराइडमधनं पास झाला. याला पोलराइड म्हणतात. तर ह्या पहिल्या पोलराइडने काय केलं, लाईट पोलराइज्ड केली. पहिल्या पोलराइडने लाईट पोलराइज केली. त्याचा A0 कॉम्पोनंट याच्यातनं पास झाला. याचे व्हर्टिकल ॲक्सिस होता. आता मी दुसरा पोलराइड घेतो. तर याने जी काय लाईट पोलराइड केली तिच्यातला किती पार्ट पोलराइज झाला, किती प्रोपोर्शनमध्ये, किती इंटेन्सिटीचं पोलराइड झालं, त्यासाठी मी एक दुसरा पोलराइड ठेवला. त्याला ॲनालायझर म्हणतात. दुसरा पोलराइड ठेवला. तो सरळ ठेवण्याऐवजी त्याचा ॲक्सिस मी असा तिरका ॲक्सिस घेतला. तिरक्या डायरेक्शनने त्याचा ॲक्सिस घेतला म्हणजे व्हर्टिकलला काहीतरी अँगल करणारा. इथं व्हर्टिकल डायरेक्शनने जे काय होणार आहे त्याला मी असा तिरक्या डायरेक्शनचा पोलराइड घेतला. तिरक्या म्हणजे थोडक्यात तो पोलराइड जो आहे तो तसाच, फक्त मी असा काहीतरी अँगलने ठेवला. याचा ॲक्सिस जो आहे, ह्या पोलराइडचा ॲक्सिस जो आहे तो ह्या डायरेक्शनने घेतला. मी अँगल ठेवला, काहीतरी अँगल थिटा. कशाची? ह्या व्हर्टिकल डायरेक्शनची काहीतरी अँगल थिटा ठेवला. तर याच्यातून आता हा जो काय इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे A0 ॲम्प्लिट्यूडचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, हे व्हर्टिकल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे. तर त्याची आपल्याला रिझोल्युशन करावं लागेल. तर त्याचा याला पॅरलल म्हणजे हा कंपोनंट इथं दाखवतो मी. त्याचा हा कंपोनंट फक्त याच्यातनं 2 कंपोनंट काढावं लागेल. हे व्हर्टिकल डायरेक्शनची जे काय इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर का ज्याचा ॲम्प्लिट्यूड A0 आहे त्याचा ह्या डायरेक्शनने याला पॅरलल असणारा म्हणजे हा कंपोनंट त्याच्यातनं पास होणार आहे. फक्त हा कंपोनंट आडव्या म्हणजे तिरका कंपोनंट. त्याच्यातून मगाशी बोललेला पण पाहिले लक्षात घेतला असेल तर आडव्या डायरेक्शनचा, आडव्या म्हणण्यापेक्षा त्या अँगलने असणारा कंपोनंट आपल्याला कन्सिडर करावा लागेल. त्याला परत असा लंब असणारा कंपोनंट. तर हा A0 जर असेल तर याचा हा कंपोनंट, हा अँगल इथं थिटा होईल आणि हा कंपोनंट होईल A0 कॉस थिटा. हा कंपोनंट फक्त त्याच्यातनं पास होणार आहे ह्या डायरेक्शनने. त्याच्यातनं कोणता कंपोनंट पास होणार आहे इथं लिहिला मी A0 कॉस थिटा.
हे व्हर्टिकल जो इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे त्याचे दोन कंपोनंट रिझॉल्व करावं लागेल. हा एक कंपोनंट, हा एक कंपोनंट. हा अँगल थिटा आहे त्यामुळे हा कंपोनंट आला ए झिरो कॉस थिटा, आणि हा दुसरा कंपोनंट येणार आहे ए झिरो साईन थिटा. आपल्याला त्याचं घेणं नाही, फक्त ए झिरो कॉस थिटा याच्यातनं पास होणार आहे ए झिरो कॉस थिटा. आणि ए झिरो म्हणजे ॲक्च्युली इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. त्यामुळे इथली इंटेन्सिटी ए झिरो आली, इथला ॲम्प्लिट्यूड ए झिरो आला. त्यामुळे इथली इंटेन्सिटी, फायनल इंटेन्सिटी म्हणजे हा पहिला पोलराईड आहे, हा दुसरा पोलराईड आहे. फर्स्ट पोलराईड जे आहे ते लाईट पोलराईज करतं, आणि दुसरा पोलराईड जे आहे ते इथं पोलराईड नाही करत. ती लाईट किती पोलराईज झाली, त्याची इंटेन्सिटी किती असेल फायनलला ते काढतो. म्हणजे हा ॲनालायझर झाला. ॲनालायझर, पोलरायझर आणि ॲनालायझर वेगळं काय नाही, पोलरायझरच आहे. दोन्ही पोलराईडच आहे. हा एक पोलराईड आणि हा एक पोलराईड. हा पोलरायझर जे आहे ते लाईट पोलराईड करतं, आणि हा दुसरा पोलरायझर जो आहे ते किती पोलराईड झाली ते ॲनालाइज करतं, त्याची इंटेन्सिटी. आपण ते वेगवेगळ्या अँगलमध्ये ठेवलं तर वेगवेगळ्या इंटेन्सिटी येणार आहे. तर फायनल इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, बेसिकनुसार डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. त्यामुळे याच्या बेसिकनुसार इथं पुढं जी काय लाईट गेली, पुढं कोणती जाणार आहे, फक्त याची याच्यातली व्हर्टिकलची ह्या अँगलचे जे कंपोनंट येणार आहे हे कंपोनंट तेवढेच पास होणार आहे, तिरके एवढे ए झिरो कॉस थिटा. हे तिघांचे ए झिरो कॉस थिटा ह्या टाईपने याला पॅरलल ते येते पुढं पास झाले, पुढं ट्रान्समिट झाले, पुढच्या डायरेक्शने ट्रान्समिट झाले. त्यामुळे त्याची इंटेन्सिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजेच ए झिरो स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. आणि ए झिरो स्क्वेअर म्हणजेच काय आहे, हे इनिशियल म्हणा पाहिजे तर, किंवा आय झिरो म्हणतो मी, आय झिरो म्हणतो इनिशियल इंटेन्सिटी. त्याला आय झिरो म्हणलं, त्याच्या करस्पॉन्डिंग ॲम्प्लिट्यूडला डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे स्क्वेअरला ए झिरो स्क्वेअर आला. त्यामुळे ए झिरो स्क्वेअरची व्हॅल्यू इथं दिसते आय झिरो. त्यामुळे याला आय झिरो कॉस स्क्वेअर थिटा. हे फायनल इंटेन्सिटी किती असते, ती असते ए झिरो कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाला प्रोपोर्शनमध्ये बदलते. म्हणजे फायनल हा अँगल जर बदलला तर इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द दिस अँगल. तो जो अँगल आहे त्याला फायनल इंटेन्सिटी. याला म्हणतात काय, मोल्स लॉ, मेल्स लॉ, मेल्स लॉ. याला म्हणतात मेल्स लॉ, विच गिव द intensity of the final light, intensity of the light transmitted through the analyzer, which is directly proportional to the square of this angle. हा जो अँगल आहे याला म्हणतात मेल्स लॉ. 2च मिनिटात पुढचा कन्सेप्ट बघायचा आपल्याला. हे लागणार आहे, आत्ता जे बोललो मी प्रॉब्लेम सोडवायला लागणार आहे, आणि फार त्याच्यावर MCQs असतात. पुढचा एक क्वेश्चन बोलतात आम्ही. हे काहीतरी रिफ्लेक्टिंग सरफेस घेतला, रिफ्लेक्टिंग सरफेस, रिफ्रॅक्टिंग म्हणा पाहिजे तर. म्हणजे ग्लास घेतला मी, ग्लास. इकडं एअर आहे, मगाचंच रिफ्रॅक्शन जे पाहिलं होतं ग्लास, इथं खाली ग्लास आणि इथं एअर आहे. इथं वेव्ह फ्रंट आदळला, वेव्ह फ्रंट आदळला, इन्सिडंट वेव्ह फ्रंट, इन्सिडंट वेव्ह फ्रंट आदळला. आता मी वेव्ह फ्रंट म्हणजे हायजेनचं बेसिक न दाखवता साधा लाईटने दाखवतो. वेव्ह फ्रंटच्या ऐवजी साधी लाईट म्हणजे साधा रेज आदळा. अनपोलराइज लाईट ह्या ग्लासवर आदळली. 9वी 10वीमध्ये लाईट आदळलेली काढली होती आपण. हां, ही नॉर्मल झाली, ही नॉर्मल झाली. हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. हे झालं इन्सिडंट रे. इन्सिडंट रे जे आहेत आता अनपोलराइज लाईट घेतो मी. अनपोलराइज लाईट म्हणजे अशा अनपोलराइज लाईट आपण पाहिलं आता कशी दाखवायची. अनपोलराइज लाईट घेतली मी, याच्यावर आदळली ही अनपोलराइज लाईट, याच्यावर इन्सिडंट झाली अनपोलराइज लाईट. कळण्या इतकंच काढतो मी.
अनपोलराइज लाईट ही अनपोलराइज लाईट इन्सिडंट ऑन दिस ग्लासवर आदळ इथं खाली ग्लास आहे वरती एअर आहे ग्लास आहे त्यामुळे इथं रिफ्लेक्शन होणार आहे रिफ्रॅक्शन होणार आहे तर थोडं नीट ऐकायचं आता थोडं तर अँगल ऑफ इन्सिडन्स बदलला का अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे इकडचा अँगल बदलणार आहे इकडचा बदलणार इकडे लाईट जाणार आहे इकडे जाणार मग अशी आपण रिफ्रॅक्शनमध्ये इथं कन्सिडर केली इकडं केली नाही आता मी दोन्ही करतो रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्टेड दोन्ही लाईट दाखवतो दोन्ही रेज दाखवतो तर अनपोलराइज लाईट विशिष्ट अँगलने हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स मी अँगल ऑफ इन्सिडन्स असा थोडा थोडा बदलत गेलं तर एका पर्टिक्युलर अँगलला प्रॉपर शब्द ऐकायचे एका पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्सला एका विशिष्ट पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्सला याच्यातली जी काय इन्सिडंट लाईट आहे त्याच्यातला एक पार्ट म्हणजे हे जे काय इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे दोन व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल त्याच्यातला एक कोणता तरी पार्ट इकडं रिफ्लेक्ट होणार आहे एका विशिष्ट अँगल ऑफ इन्सिडन्सला त्याच्यातला फक्त एकच पार्ट रिफ्लेक्ट होणार आहे समजा मी हे आडवे कंपोनंट दाखवतो इकडं रिफ्लेक्ट झालेले कोणते तरी एक होणार आहे उभे दाखवले तरी चालेल कोणते तरी एक दाखवले मी आडव्या डायरेक्शनचे कंपोनंट तिकडं रिफ्लेक्ट झाले फक्त आडव्या डायरेक्शनचे कम्प्लिटली एका डायरेक्शनचे त्याच मीडियममध्ये तर हे रिफ्लेक्टेड लाईट काय झाली एकच पार्ट रिफ्लेक्ट झाला म्हणजे इथं काय झालं ॲक्च्युली पोलराइज झाली रिफ्लेक्टेड पोलराइज लाईट एकच पार्ट आला म्हणजे पोलराइज्ड झाली तर एका विशिष्ट अँगल कोणत्या अँगल ऑफ इन्सिडन्सला नाही एका विशिष्ट अँगल ऑफ इन्सिडन्सला ओनली वन पार्ट ऑफ द म्हणजे लाईटचा जो काय पार्ट आहे तो एक रिफ्लेक्ट होईल म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट रिफ्लेक्ट झालेली असेल इकडं प्लेन पोलराइज्ड लाईट येईल तर त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला म्हणतात अँगल ऑफ पोलरायझेशन एकच पार्ट जेव्हा तिकडे रिफ्लेक्ट होईल म्हणजे पोलरायझेशन होईल इथं पोलरायझेशन ऑफ द लाईट बाय रिफ्लेक्शन झालं तर एकच पार्ट जेव्हा तिकडं जाईल एका विशिष्ट अँगल ऑफ इन्सिडन्सला दॅट अँगल ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड पोलरायझिंग अँगल पोलराइज करतात आहे लाईट शब्दातच अर्थ आहे हा अँगल झाला रिफ्लेक्शन अँगल आणि ते दोन्ही पार्ट दाखवतात आम्ही तिकडे एक पार्ट गेला आणि एक पार्ट इकडं आला नीट ऐकायचं आता तिकडे एक पार्ट गेला आणि एक पार्ट इकडं आला म्हणजे हा पूर्ण पार्ट नाही आला इकडे एक पूर्ण पार्ट गेला कंप्लीट प्लेन पोलराइज लाईट आली रिफ्लेक्टेड लाईट तशी इकडं रिफ्रॅक्टेड लाईट जे त्याच्यामध्ये दोन्ही पार्ट शिल्लक असतील रिफ्रॅक्टेड लाईटमध्ये दोन्ही पार्ट शिल्लक असतील म्हणजे आडवे आणि उभे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर असणार आहे इकडं आडवे पुढं इकडं गेले उभे गेलेच नाही त्यामुळे याच्यामध्ये उभे असणारच आहे व्हर्टिकल डायरेक्शनचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर पण काही आडव्या डायरेक्शनचे पण इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर असणार आहे सम पार्ट ऑफ द हॉरिझॉन्टल डायरेक्शनचे इलेक्ट्रिक फील्ड पण ह्याच्यात असणार आहे त्यामुळे ही कम्प्लिटली पोलराइज लाईट नाही झाली ही जी काय रिफ्रॅक्टेड रे आले रिफ्रॅक्टेड लाईट जी आहे ती पार्शली पोलराइज झाली पार्शली पण नाही म्हणता येणार याच्यात दोन्ही पार्ट काही प्रमाणात दोन्ही पार्ट आहे इथं पूर्ण एकच पार्ट आहे इथं पूर्ण एक सगळे तिकडं गेले असं नाही त्याच्यातला काही भाग इकडं पण आलेला आहे आडव्या डायरेक्शनचे इलेक्ट्रिक फील्ड त्यामुळे ही अनपोलराइज लाईट आहे अनपोलराइज रिफ्रॅक्टेड लाईट तर याला म्हणतात त्या हे जे काय येतं हे जे काय आत्ता आलं त्यामुळे याच्या करस्पॉन्डिंग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो येईल याला म्हणतात अँगल ऑफ पोलरायझेशन आय पी म्हणजेच अँगल ऑफ पोलरायझेशन तसा आर पी म्हणजेच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि त्यामुळे इथं स्नेल्स लॉनुसार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द denser medium with respect to rear medium sin of angle of incidence divided by sin of angle of polar काय रिफ्रॅक्शन इथे जे काय सिम्बॉल वापरले मी त्यानुसार हा अँगल आणि हा अँगल दोघांचा रेशो बाय स्नेल्स लॉ
ते येणार आहे. आणि हे कधीही नाही होत, थोडं अजून नीट ऐकायचं. एका विशिष्ट अँगल ऑफ पोलरायझेशनला एक पार्ट इकडं जातो आणि इकडं मिक्स पार्ट जातो, आणि ते होत असताना ह्या दोघांमधला अँगल जो आहे तो 90 डिग्री असतो. अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड, कम्प्लिटली पोलराइज रिफ्लेक्टेड रे आणि अनपोलराइज रिफ्रॅक्टेड रे, दोघांमधला अँगल 90 डिग्री असतो. हा अँगल 90 डिग्री असतो. आणि हा 90 झाला, हा टोटल 180 आहे. त्यामुळे हा आर आणि हा आर पी, आर आणि आर पी काय राहणार आहे, आर प्लस आर पी इज इक्वल टू 90 डिग्री. आणि आर जो किती असतो, हा आर जो येतो याच्या इतका असतो. त्यामुळे आर जो आहे त्याच्या इतका असतो, म्हणजे आर पी जो आला तो काय आला, आरची व्हॅल्यू, ह्या आरची व्हॅल्यू ही इतकी असते, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे हे आलं 90 डिग्री. त्यामुळे आर पीची व्हॅल्यू काढली मी इन टर्म्स ऑफ द अँगल ऑफ पोलरायझेशन. त्यामुळे आर पीची व्हॅल्यू आली 90 मायनस आय पी, ती इथं व्हॅल्यू टाकली 90 मायनस आय पी, आर पीची व्हॅल्यू आली 90 डिग्री मायनस आय पी. आणि त्यामुळे साईन 90 मायनस थिटा ते जे येतं ते कॉस ऑफ थिटा आलं. कॉस ऑफ थिटा हे साईन आय पी डिवायडेड बाय कॉस थिटा, हा आला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि साईन 90 म्हणजे साईन 90 मायनस थिटा इज कॉस थिटा ह्या बेसिकनुसार, आणि साईन डिवायडेड बाय कॉस सेम अँगल, दॅट इज आलं टँजंट ऑफ द अँगल ऑफ पोलरायझेशन. म्हणजे हा आला परत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा वेगळा फॉर्म्युला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रिअरर मीडियम, तो आला टँजंट ऑफ अँगल ऑफ पोलरायझेशन. हे जे का आत्ता मी बोललो याला म्हणतात ब्रेव्हेस्टर लॉ. ब्रेव्हेस्टर्स लॉ, याच्यावर भरपूर MCQ आहे. ब्रेव्हेस्टर लॉ, अँगल ऑफ हे एवढंच लक्षात घ्यायचं. इथं पोलराइज प्लेन पोलराइज लाईट मिळाली, कशामुळं, पोलराइज जर न वापरता रिफ्लेक्शन ह्या फिनॉमिनॉनमध्ये. म्हणजे इकडं एकच पार्ट कोणता तरी, इकडं एकच पार्ट गेला म्हणजे प्लेन पोलराइज लाईट गेली. कधी, एका विशिष्ट अँगल ऑफ इन्सिडन्सला, तर त्या अँगल ऑफ इन्सिडन्सलाच म्हणतात अँगल ऑफ पोलरायझेशन. प्लेन पोलराइज लाईट तयार करते, शब्दातच अर्थ आहे अँगल ऑफ पोलरायझेशन. आणि तो जेव्हा अँगल ऑफ पोलरायझेशन येईल तेव्हा एक पार्ट इकडं जाईल आणि इकडं मिक्स पार्ट जाईल, म्हणजे इकडं प्लेन पोलराइज लाईट येईल. आणि तेव्हा ह्या दोघांमधला अँगल 90 डिग्री असतो. बेसिक कळत असेल तर मी आत्ता हे केलं आणि त्यानुसार हे आलं, दॅट इज कॉल्ड ब्रेव्हेस्टर लॉ. अँगल काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रिअरर मीडियम किती येतो, टँजंट ऑफ द अँगल ऑफ पोलरायझेशन इतकं येतं. वेगळं काहीच नाही, स्नेल्स लॉनुसार फक्त ह्या बेसिकनुसार त्या किमती टाकल्या. हे आलं इथपर्यंत. टॉपिकचा पहिला पार्ट आपण संपवलेला आहे. पुढं दुसरा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करणार आहे. थांबतो इथं. थँक्यू.